आहे का कोणी लाईव्ह? लाईक किंवा कमेंट एखादी करा, म्हणजे मला लक्षात येईल चालू झालंय. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी सगळ्यांना जय भीम, लाल सलाम. एक जण दिसत आहेत. पहिल्यांदा सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम, लाल सलाम, जय हरी. मी नितीन सावंत, कीर्तन परंपरा, वारकरी परंपरेतील ब्राह्मणी अब्राह्मणी प्रवाहाची मला या ठिकाणी मांडणी करायची आहे. पहिल्यांदा मी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या सगळ्यांचं अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी लॉकडाऊनच्या काळात सुद्धा एक मोठी प्रबोधनाची रेलचेल चालू ठेवलेली आहे आणि ते सोशल मीडियातून गेल्या कित्येक दिवसापासून प्रबोधन करत आहेत आणि त्यांनी अनेक दिग्गजांना, नामांकित व्यक्तींना एक मोठी मांडणी करण्यासाठी विविध विषय देऊन या पेजवरून त्यांनी मोठा प्रबोधनाचा उहापोह केलेला आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन व्यक्त करतो. या ठिकाणी संत परंपरेच्या संदर्भाने जी मांडणी करायची आहे त्यात पहिल्यांदा आपण ह्या संत चळवळी, अध्यात्मवादी चळवळी कशा निर्माण झाल्या मी त्याची एक पार्श्वभूमी थोडक्यात सांगून मग आपण मुख्य मुद्द्याकडे येणार आहोत. सबंध भारतामध्ये, मध्ययुगीन भारताच्या काळामध्ये जेव्हा वैदिक व्यवस्थेची, ब्राह्मणी व्यवस्थेची आणि जाती व्यवस्थेची सर्वात मोठी जाचक व्यवस्था निर्माण झाल्याच्या नंतर या देशामध्ये भक्ती मार्गाच्या अनेक संत चळवळी उदयाला आलेल्या आहेत. उत्तरेकडे सुद्धा संत कबीर, संत रविदास किंवा चैतन्य महाप्रभू बँगलोरकडे, बांगलादेशाच्या बाँड्रीवर, वेस्ट बेंगॉलला आणि महाराष्ट्राच्या, गुजरातच्या आणि कर्नाटकाच्या ह्या भागामध्ये सुद्धा संत बसवेश्वर, संत नामदेव महाराज आणि संत चक्रधर स्वामी यांनी भक्ती मार्गाचा एक मोठा उहापोह सुरू केला होता. म्हणून मध्ययुगीन भारताची, महाराष्ट्राची परिस्थिती कशी होती तर राजा रामदेवरायाची राजवट संपुष्टात येत असतानाच्या काळामध्ये या भक्ती चळवळी उदयाला आलेल्या आहेत. राजा रामदेवरायाच्या राजवटीमध्ये काय चालायचं तर धर्मव्यवस्थेची जाचक नियमावली ब्राह्मणांनी बनवली होती आणि या धर्माला कॉम्रेड शरद पाटील शौर्त स्मार्त धर्म असं म्हणतात. वर्णव्यवस्थेचा शौर्त धर्म आणि जाती व्यवस्थेचा स्मार्त धर्म असं त्यांनी म्हटलेलं आहे. या स्मार्त शौर्त धर्मालाच अनेक पुरोगामी लोकांनी अनेक नावं दिलेली, ज्याला वैदिक धर्म, सनातनी धर्म, सनातन धर्म, ब्राह्मण धर्म अशी वेगवेगळी नावं आहेत. आणि म्हणून आपण सोयीसाठी, आपल्या चर्चेसाठी आपण संतांनी नवं जे काही उभं केलं ते वैदिक धर्माच्या, या ब्राह्मणी धर्माच्या विरोधात संतांनी ही नवी चळवळ उभी केली होती. आणि म्हणून या रामदेवरायाच्या दरबारामध्ये चातुर्वर्ग चिंतामणी नावाचा एक धर्मग्रंथ हेमाद्री पंडित, पुरुषोत्तम भाट अशा ब्राह्मणांनी मिळून लिहिला आणि या चातुर्वर्गीय चिंतामणी धर्मग्रंथातून 2500 व्रतवैकल्य निर्माण केली आणि इथल्या गोरगरीब कष्टकरी जनतेवर ही व्रतवैकल्य लादली, धार्मिक जाचक गुलामी लादली आणि यातून इथली धर्मव्यवस्था शोषण करायला लागली होती. याच्यामध्ये राजे महाराजांना खुश ठेवायचं, राजे महाराजांकडनं धर्माच्या नावाखाली जमिनी लुबाडायच्या, मोठमोठाली गावं इथल्या धर्मपुरोहितांनी, ब्राह्मणांनी आंदण म्हणून घ्यायची, ती गावं राजाकडून दान म्हणून घ्यायची आणि त्या गावातून आलेला शेतसारा लुटायचा. अशी धर्मव्यवस्था इथे कडक बनत चाललेली होती. आणि म्हणून तुम्ही गोदावरीच्या किनाऱ्यावर बघा, मांजरा तेरणेच्या किनाऱ्यावर बघा, महाराष्ट्रातल्या ज्या काही मोठ्या मोठ्या कृष्णा नद्या, या नद्यांच्या किनाऱ्यावर बघा, प्रचंड मंदिरं तुम्हाला दिसतील. आणि म्हणून राजे महाराजांना खुश ठेवून शिल्प मंदिरं बांधायला लावून ह्या हेमाद्री पंडित, पुरुषोत्तम भाट किंवा अनेक राजे महाराजांच्या दरबारात काम करणाऱ्या ब्राह्मणांनी अनेक ठिकाणी मंदिरं बांधायला लावून ब्राह्मणांच्या जगण्याची सोय करून घेतली होती. त्यामुळे ब्राह्मण वर्ग, ब्राह्मण लॉबी, धर्मव्यवस्था ही सुखासमाधानात अप्पर लेअर चांगल्या पद्धतीने चाललेला होता. फक्त शोषण, पीडन चालू होतं ते या देशातल्या गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, भूमिहीन, अल्पभूधारक
किंवा आदिवासी, शेड्यूल कास्ट अशा माजी अस्पृश्य जाती अनेकांचं शोषण या देशात चाललेलं होतं. आणि म्हणून धर्मव्यवस्था इतकी जाचक धार्मिक नियमावली लावून सुद्धा गोरगरीब कष्टकरी मात्र कुठला तरी देव शोधतात, त्यांच्या पायावर भक्तिभावाने डोकं टेकवतात आणि हे लोक त्या गोरगरिबांना लुटत असतात. ही सगळी पार्श्वभूमी बघून या देशात मध्ययुगीन भारतात कारागीर जातींनी वारकरी धर्म, भागवत धर्माची घोषणा केली आणि तो पुढे चालवला. आता ही मी धर्मव्यवस्थेची रामदेवरायाच्या आणि मध्ययुगीन भारतातली परिस्थिती सांगितलेली आहे. ही धर्मव्यवस्था कशी होती त्याचं एकच उदाहरण मी सांगतो. चक्रधर स्वामींची आंबेजोगाईला फार मोठी सभा झाली होती आणि आंबेजोगाईच्या सभेमध्ये त्यांच्या प्रवचनाच्या अगोदर दोन त्यांचे शिष्य बोलले आणि हे शिष्य चर्मकार जातीमधून चक्रधर स्वामींच्या महानुभव धर्माचे प्रचारक बनलेले होते, परधर्माचे प्रचारक बनलेले होते. तेव्हा सभा संपल्याच्या नंतर अनेक लोक चक्रधर स्वामी आणि त्या सगळ्या शिष्यांच्या पाया पडत होते. ब्राह्मण वर्ग सुद्धा आंबेजोगाईचा चक्रधर स्वामींच्या बरोबरीला त्यांच्या दोन शिष्यांच्या पाया पडला. तेव्हा बाहेर चर्चा चालू होती की ब्राह्मणांवर काय वेळ आलेली आहे, चर्मकारांच्या पाया पडावं लागतं. ही गोष्ट जेव्हा ब्राह्मणांना कळली तेव्हा त्यांनी चक्रधर स्वामींना विचारलं की दोन शिष्य कोण्या जातीचे आहेत. चक्रधर स्वामी म्हणाले, मी माझ्या पंथात धर्मात आल्यावर जातभेद पाळत नाही, विचारत नाही, त्यांनाच विचारा. तेव्हा त्यांच्याकडनं कळलं की ते चर्मकार जातीचे आहेत. ब्राह्मणांनी हंगामा केला, धिंगाणा घातला, उहापोह केला की आम्ही ब्राह्मणांनी चांभारांच्या पाया पडायचं का. ही फिर्याद त्यांनी रामदेवरायाच्या दरबारातल्या कुठल्या पैठणच्या ब्राह्मणांकडे नेली आणि पैठणच्या ब्राह्मणांनी रामदेवरायाकडे ही फिर्याद नेली आणि चक्रधर स्वामींना पैठणमध्ये प्रचंड त्रास देण्यात आला होता. मी एक पार्श्वभूमी अशी सांगतोय की धर्मव्यवस्था इथल्या सर्वसामान्यांना नव्हे तर सर्वसामान्यांमध्ये प्रबोधन करणाऱ्या अशा चांगल्या प्रचारकांना किती जाचक त्रास देत होती याचा आपण अंदाज बांधू शकतो. ही झाली धर्मव्यवस्था. धर्मव्यवस्थेचं अशा पद्धतीने सगळ्या बाजूने गोरगरिबांचं धर्माच्या नावाखाली प्रचंड शोषण चालू होतं. त्याचबरोबरीला मध्ययुगीन भारतामध्ये सामंतशाही, साम्राज्यशाही अशी होती की या सामंतशाही, साम्राज्यशाहीच्या दरबारात काम करणारे उच्चभ्रू मिराजदार शेतकरीतले लोक प्रशासनात असायचे आणि शासन व्यवस्थेत ब्राह्मण असायचे. म्हणून उच्चभ्रू मिराजदार शेतकरी जातीतले लोक घोड्याची रखवाली करणे, घोडा घेऊन राजाच्या सैन्यात भरती होणे किंवा राजाच्या सैन्यामध्ये छोटी मोठी कामं करणे, अशा शेतकरी जातीतले उच्चभ्रू मिराजदार राजदरबारी काम करत असत. ही सरंजामशाहीची मध्ययुगीन भारताची परिस्थिती होती. याबद्दल आणखीन तपशिलाने घ्यायचं असेल तर तुम्ही सात पाटील कुलवृत्तांत ही रंगनाथ पठारे यांची कादंबरी वाचू शकता की प्रथम मिराजदार शेतकरी जातीचे लोक कशा पद्धतीने सैन्यामध्ये असायचे. आणि म्हणून प्रथम मिराजदार शेतकरी जातीचे लोक प्रशासनात आणि ब्राह्मण वर्ग त्यांचं शासन व्यवस्था चालवायला अशा माध्यमातून पिचला गेला. तो माजी अस्पृश्य जातीचा वर्ग, त्यानंतर आदिवासी वर्ग, त्यानंतर गरीब शेतकरी वर्ग आणि सर्वात महत्वाचं कारागीर जाती. आणि म्हणून कारागीर जातींनी मध्ययुगीन भारतामध्ये आपलं सरंजामशाही आणि ब्राह्मणशाहीच्या विरोधामध्ये एक बंड उभं करायचं ठरवलं आणि मग ह्या बंडाची सुरुवात संत नामदेव महाराजांनी केली. नामदेव महाराजांचा अभंग आहे, परतल्या श्रुती म्हणती नीती नीती आम्हा गाता गीती सापडले. तुमच्या वेदांना, पुराणांना, स्मृतींना जे काही सापडलेलं नाही ते आम्हाला सहजरित्या गीत गाताना सापडलेलं आहे. तुम्ही यज्ञ घालता, यज्ञामध्ये संस्कृतमध्ये मंत्र म्हणता, एवढे मंत्र म्हणूनही तुम्हाला पुण्य मिळत नाही, तुम्हाला त्याचा काही उपयोगच होत नाही. त्या यज्ञात औषधी वनस्पती वाया घालवता, यज्ञामध्ये तुम्ही जडीबुटी संपवता, तूप वाया घालवता, मिळतं काय तुम्हाला. चार्वाकांनी पण प्रश्न विचारलाय की यज्ञ याग कर्मकांड करणं म्हणजे तळहातावरचा खाद्यपदार्थ सोडून कोपर चाटण्याचा प्रकार आहे. आणि म्हणून संतांनी विरोध केला यज्ञ संस्कृतीला आणि संत म्हणाले, तुम्हाला यज्ञ संस्कृतीत एवढे संस्कृतमध्ये मोठमोठ्याने मंत्र मिळून जे मिळालं नाही ते आम्हाला चंद्रभागेच्या किनाऱ्यावर सहज गीत गाताना सापडलेलं आहे. आणि म्हणून आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म. आता कुठला भागवत धर्म, तर नामदेव महाराज सांगतात की आम्हाला आमचं स्वत्व, आमचं अस्तित्व सापडलंय, आम्ही हा भागवत धर्म चालवणार आहोत आणि हा भागवत धर्म समतेवरला आधारलेला असेल, इक्वॅलिटी मानणारा असेल, भेदाभेद मानणारा नसेल, अस्पृश्यता मानणारा नसेल, सगळ्यांना समान मानणारा असेल. आणि म्हणून शिंपी या कारागीर जातीतून संत नामदेव महाराज झाले. त्यानंतर संत गोरोबा काका कुंभार या कारागीर जातीतून आले, संत नरहरी सोनार ह्या कारागीर जातीतून आले आणि मग पहिल्या टप्प्यातलं सगळं संत मंडळ हे कारागीर जातीतून आलेलं आहे. आणि मग कारागीर जातीतल्या संत मंडळांनी एक चांगल्या पद्धतीने
महाराष्ट्रामध्ये एक अजेंडा बनवला, एक विचारधारा बनवली आणि ही विचारधारा ब्राह्मणी संस्कृतीच्या, वैदिकांच्या संस्कृतीच्या विरोधामध्ये या संतांनी विचारधारा बनवली. तुम्ही म्हणाल हे कसं काय सांगताय, म्हणजे ही मांडणी अगोदर झाली आहे का नाही? तर ही मांडणी अनेक लोकांनी केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये अमरावतीच्या विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले व्ही कोलते, डॉक्टर व्ही कोलते यांचं हिंदीतल्या अनेक भाषणांवर संकलित भाषणांचं हिंदीतल्या मराठीमध्ये केलेलं पुस्तक आहे. तुम्ही ते पुस्तक मिळवू शकता. त्यानंतर गंबा सरदार यांनी हीच डाव्या पद्धतीची, मार्क्सवादी पद्धतीची संतांची मांडणी केलेली आहे. आणि त्यानंतर त्याच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये बार सुरठणकर यांनी सुद्धा ही मांडणी केलेली आहे. आणि म्हणून संत मंडळानं भौतिकवादामध्ये काही काम केलं होतं की नाही असा एक प्रश्न आहे आणि डाव्या चळवळीने याकडे दुर्लक्ष केलेलं दिसून येतं. डाव्या चळवळीतले गंबा सरदार असतील किंवा बार सुरठणकर असतील, अशा लोकांनी 1-2 पुस्तकं काढल्याच्या नंतर त्यानंतर संत साहित्यावर फारसा मोठा उहापोह झालेला दिसत नाही. आणि मग अलीकडच्या काही कॉम्रेड मंडळींचे प्रश्न आहेत की संतांनी भौतिकवादी काम केलं होतं की नाही? तर यस, एक्झॅक्टली, संतांनी आध्यात्मिक क्षेत्रातली ही तत्वज्ञानातली मांडणी करत असताना भौतिकवादी जीवनामध्ये समतेचा आग्रह धरला होता. पण मूळ मुद्दा काय आहे? काळ कुठला आहे? मध्ययुगीन भारताचा काळ आहे. उत्पादनाची साधनं विकसित नाहीयेत, हातामध्ये फारसं काही भरपूर उत्पादन निघत नाही, सरंजामशाही आहे. अशा काळामध्ये समता भौतिकवादात आणणं अत्यंत कठीण आहे किंवा ते असंभव आहे असं आपण म्हणू शकतो. 18व्या शतकाच्या नंतर भौतिकवादी साधनांचा, उत्पादनाच्या साधनांचा विकास झालेला आहे. आज आपण इक्वॅलिटीचा आग्रह धरणं योग्य आहे. पण संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो जे वांछील तो ते लाहो. आता ज्याला ज्याला जे जे पाहिजे ते ते मिळावं अशी भौतिकवाद, अध्यात्मवादात समतेचा आग्रह धरणारी प्रार्थना करणं अत्यंत गौरवास्पद आहे. पण नामदेवांच्या काळामध्ये, ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये ज्याला जे जे पाहिजे ते ते मिळणं अशक्य आहे. पण तरीही ही संत मंडळी भौतिकवादामध्ये चांगलं काम करत होती की नाही? तर संत दामाजी पंत यांनी मंगळवेढा परिसरामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ आल्याच्या काळामध्ये दामाजी पंतांनी जमिनीमध्ये धान्याचे जे कोठार असतात, पेव असतात, अशा धान्याचे गोदाम, पेव, कोठार त्यांनी गोरगरीब, शोषित, वंचित, पीडित, अस्पृश्य, आदिवासी, भटके सगळ्यांच्यासाठी ही धान्याची कोठारं मुक्त केली होती. त्या बदल्यात बिदरच्या राजाने दामाजी पंतांना बिदरच्या दरबारात सुद्धा बोलवलं होतं, शिक्षा सुनावल्याचं असं सगळं इतिहासात आता नमूद झालेलं आहे. आणि म्हणून दामाजी पंतांनी भौतिकवादात काम केल्याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. दुसरा पुरावा, संत मंडळी भौतिकवादी काम करत होती की नाही? तर दुसरा पुरावा, जगतवंद्य जगद्गुरू तुकोबारायांनी कर्जाची खाती पाण्यात बुडून आपल्या परिसरातल्या अनेक लोकांना कर्जमुक्त केलं होतं. एवढंच नव्हे तर त्यांच्या शेतात कुठलंही उत्पन्न झालं आणि ते उत्पन्न घरी आल्याबरोबर ते गोरगरिबांना वाटून टाकत असत. त्याबद्दल अनेक तुम्हाला किस्से, प्रसंग, कथा तुकोबारायांच्या मिळू शकतात. त्यामुळे संत दामाजी पंतांपासनं संत तुकोबारायांपर्यंत आणि तुकोबारायांपासनं संत गाडगे महाराजांच्या पर्यंत हे सगळं संत मंडळ आध्यात्मिक क्षेत्रात समतेचा जसा आग्रह धरत होतं, समतावादी जशी मांडणी करत होतं, तसं भौतिकवादामध्ये सुद्धा संत इक्वॅलिटीचा आपल्या कुवतीप्रमाणे प्रयत्न करत होते. मी गाडगे महाराजांचं नाव यासाठी घेतलं की गाडगे महाराजांना जेवढं दान दिलं जायचं तेवढं गाडगे महाराज ते धर्मशाळा बांधण्यासाठी वापरायचे किंवा गोरगरिबांमध्ये वाटून टाकायचे. एकदा प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेल्या गाडगे महाराजांच्या चरित्रामध्ये असं आहे की एकदा पुण्यात गाडगे महाराजांचं कुटुंब राहत असताना कुणी म्हणजे काही जाणकार लोकांनी गाडगे महाराजांच्या कुटुंबियांना भांडी, कुंडी, पीठ काय थोडंसं सगळं दिलं नेऊन. तेव्हा गाडगे महाराज जेव्हा पुन्हा आपल्या घरी आले तेव्हा त्यांनी ती भांडी, कुंडी सगळी वाटून टाकले. अशा पद्धतीने आपल्या आजूबाजूच्यांना आपल्याकडचं जे काही देता येईल याचा आग्रह संत मंडळ करत होतं. आणि म्हणून संत मंडळींची ही अब्राह्मणी परंपरा आहे आणि ही अब्राह्मणी परंपरा ब्राह्मणी परंपरेच्या विरोधात काम करणारी आहे. आता या अब्राह्मणी परंपरेचा एक खुलासा करणं गरजेचं आहे की कॉम्रेड शरद पाटील आणि ज्योतिराव फुले जी ब्राह्मणी अब्राह्मणी संकल्पना मांडतात ती जातीवर आधारलेली नाही. म्हणजे संत एकनाथ महाराज ब्राह्मणांच्या घरात जन्माला येऊन सुद्धा इतका इक्वॅलिटीचा, समतेचा आग्रह धरत होते की त्यांनी आपल्या वडिलांच्या पितराच्या श्राद्धाच्या कार्यक्रमाला महार जातीतल्या लोकांना आणून घरामध्ये जेवू घातलं होतं. त्यानंतर एवढंच नव्हे तर संत एकनाथ महाराज ब्राह्मणांच्या घरात जन्माला येऊन सुद्धा आपलं ब्राह्मणत्व सोडून, ब्राह्मण्यत्व त्यागून ते अस्पृश्य वस्तीत जाऊन जेवण करत असत. असे अनेक प्रसंग, असे अनेक उदाहरणं आहेत. एवढंच काय तर काशीवरून घेऊन आलेलं
गंगेचं पाणी तडफडणाऱ्या गाढवाला एकनाथ महाराजांनी पाजलं आणि सांगितलं की पाणी हे पाणीच असतं, ते काशीचं असो नाहीतर कुठल्या गंगेचं असो, पण जो त्या पाण्यासाठी त्रासलेला आहे, ज्याला गरज आहे, अशा व्यक्तीला ते पाणी पाजणं हेच खरं पुण्य असतं. आणि म्हणून संत एकनाथ महाराजांनी एका गाढवाला काशीचं पाणी पाजून टाकलं. आणि म्हणून एकनाथ महाराज असतील, एकनाथ महाराजांचे तर अस्पृश्यता निवारणाचे कित्येक किस्से प्रसंग सांगता येतील. एकनाथ महाराजांनी सर्वाधिक जे अभंग लिहिलेले आहेत ते जोहार घालणारे अभंग आहेत. एकनाथ महाराज 40-30 पेक्षा अभंगांमधून जोहार घालतात आणि स्वतःला अस्पृश्याचा बरोबरीचा मानतात, वेस्कर मानतात आणि वेस्कर मानून विठू पाटलाला ते जोहार घालतात. आणि म्हणून संतांची भौतिकवादी चळवळ होती ती अब्राह्मणी परंपरेमध्ये जन्माने ब्राह्मण असलेला सुद्धा असू शकतो. म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज हे अब्राह्मणी परंपरेतले आहेत, जे पूर्वाश्रमीचे जन्माने ब्राह्मण होते. त्यानंतर त्यांनी ब्राह्मणत्व त्यागलं, जाती व्यवस्था अस्पृश्यतेला विरोध केला, वर्णव्यवस्था सोडली आणि संत मंडळामध्ये इक्वॅलिटीला, बरोबरीला ते दाखल झालेले आहेत. आणि म्हणून संतांचा लढा वैदिक व्यवस्थेच्या विरोधात कसा होता, सरंजामी व्यवस्थेच्या विरोधात कसा होता, ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात कसा होता, तर वैदिकांच्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात कसा होता ते आपण सुरुवातीला बघूया. आणि म्हणून संतांचा लढा वैदिक ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात असा होता की संतांनी सर्वप्रथम कुणालाही न कळतील अशा भाषेमध्ये, संस्कृत भाषेमध्ये धर्मग्रंथ लिहिले. आणि हे सगळे धर्मग्रंथ, मी म्हणत नाही तर भिक्षुकशाहीचे बंड या पुस्तकामध्ये प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, सगळ्या धर्मग्रंथांची मांडणीच अशी आहे की यातून ब्राह्मणांचाच उदरनिर्वाह चालावा, ब्राह्मणांनाच सगळं काही मिळावं, ब्राह्मणांच्या घरी लक्ष्मी लोटांगण घालत यावी, अशा पद्धतीची धर्मग्रंथ लिहिलेली आहेत. आणि म्हणून या देशामध्ये सम्राट अशोकाच्या नातवाला बृहद्रथाची हत्या केल्याच्या नंतर जी प्रतिक्रांती झाली त्यात भरमसाठ धर्मग्रंथ लिहिले गेले. आणि ही धर्मग्रंथ यासाठी लिहिली की ब्राह्मणांचा फायदा व्हावा, ब्राह्मणांच्याच घरी कुठलंही काम न करता लक्ष्मी, पैसा, धन दौलत यावी, अशा हिशोबाची धर्मग्रंथ होती. आणि ती कशी होती तर तुम्ही धर्मग्रंथांची चिकित्सा करायची नाही, तुम्ही धर्मग्रंथांवर प्रश्न उपस्थित करायचा नाही, आम्ही सांगेल तेच सत्य मानायचं, अशा पद्धतीने संस्कृत भाषेत धर्मग्रंथ लिहिले. मध्ययुगीन भारतात पहिल्यांदा संतांनी कशाला सुरुंग लावला तर संतांनी उच्चभ्रू, उच्च जात वर्गीयांच्या, अभिजनांच्या, ब्राह्मणांच्या, प्रस्थापितांच्या भाषेला नकार दिला. पहिल्यांदा मी एक महत्वाचं उदाहरण तुम्हाला सांगेल की असा प्रसंग तथागत भगवान बुद्धांच्या काळातही घडलेला होता. बुद्धाकडे एक ब्राह्मण आला आणि म्हणाला आपण संस्कृत भाषेमध्ये आपलं हे सगळं धम्माचं ज्ञान वाटूया. बुद्धाने नकार दिला. बुद्ध म्हणाले लोकभाषेतच ज्ञानाचं आदान प्रदान झालं पाहिजे, लोक प्रवाही राहतात, लोक अपडेटेड राहतात. त्याचप्रमाणे नामदेव महाराजांनी आणि नामदेव महाराजांच्या सुरुवातीच्या पहिल्या संत मंडळाने अगदी लोकभाषेचा आग्रह धरत मराठीमध्ये हे सगळं ज्ञान वाटायला सुरुवात केली. आणि मग मराठीत ज्ञान वाटायला लागल्यामुळे संस्कृतला त्यांनी पहिल्यांदा नकार दिला. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सगळ्याच्या सगळ्या आरत्या आणि सगळ्याचं सगळं साहित्य हे केवळ आणि केवळ मराठी भाषेतच तुम्हाला बघायला मिळेल. सगळ्या संतांच्या आरत्या, नामदेव महाराजांनी विठ्ठलाची आरती लिहिली, ही आरती मराठीत आहे, युगे 28 विटेवरी उभा म्हणून. आरती परंपरेचे जनक नामदेव महाराजांना मानलं जातं, कीर्तन परंपरेचे जनक नामदेव महाराजांना मानलं जातं. स्त्रीला बरोबरीचा दर्जा देणारे आणि स्त्रीला कीर्तनकार बनवणारे, तिच्या गळ्यात वीणा पहिल्यांदा देणारे नामदेव महाराजांना मानलं जातं. आणि म्हणून संतांनी मराठी भाषेचा आग्रह धरला, प्रस्थापितांच्या, वैदिकांच्या वैदिक भाषेला विरोध दर्शवला. इथे खूप लोक लाईव्ह आहेत आणि सगळ्यांचे संबोधन येत आहेत, सगळेजण हे करतायत. मला असं वाटतं मी आधी मांडणी केली पाहिजे आणि त्यानंतर तुमच्या प्रश्नांना आपण उत्तर देऊया. तुम्ही प्रश्न विचारा, मी एक मांडणी करून घेतो आणि मग हे करतो. विजयजी वाघ आहेत, जय भीम लाल सलाम घालतायत, जय भीम लाल सलाम. रवी दास आहे, जय भीम रवीजी. राम सरनाईक आहेत, जय हरी राम सरनाईक. सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मी पुन्हा अभिनंदन व्यक्त करतो. मी महत्वाचा मुद्दा हा सांगत होतो की संतांच्या संस्कृत भाषेला नाकारून मराठीत अब्राह्मणी प्रवाह सुरू राहिला. त्यानंतर संतांची यज्ञ संस्कृती होती. यज्ञ संस्कृतीत काय होतं तर यज्ञ घालायचा, काय मंत्रतंत्र म्हणायचे. संतांनी साफ नकार दिला. संत म्हणाले आम्ही यज्ञ संस्कृती मानत नाहीत, आमची नामस्मरण संस्कृती. तिकडे काशीला जाऊन यज्ञ घाला, अमुक करा, तमुक करा, त्याऐवजी आम्ही उठता बसताना देवाचं नाव जरी घेतलं तरी आम्हाला पुरेसं आहे. किंवा आई वडिलांची सेवा करणेच हे आमच्यासाठी धर्म आहे.
या देशात संतांनी बघा केवढा मोठा क्रांतिकारी बदल केला होता की संस्कृत मधले मंत्रतंत्र म्हणणाऱ्या ब्राह्मणांच्या हाताने यज्ञ घातल्यावर पुण्य मिळतं, ही गोष्ट नाकारून संतांनी काय सुरू केलं? संत म्हणाले, हरी बोला देता उठता बसता हरी बोला. किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म. योग याग व्रत वैकल्य यज्ञ याग केल्याने काहीही मिळत नसतं, हे खोटा धर्म आहे. असा खोटा धर्म नाकारला पाहिजे असं संत मंडळी सांगायला लागली. आणि संत सांगायला लागले, माय बापे केवळ काशी तेनेने जावे तीर्थाशी, पुंडरिके काय केले परब्रह्म उभे ठेले, तैसा होई सावधान हृदय धरी नारायण, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. आई वडिलांची सेवा करणंच हे सगळं पुण्य मिळतं. तुम्हाला काही कुठे काशी गया प्रयागला जायची गरज नाही, यज्ञ करायची गरज नाही. आणि म्हणून अनेक तीर्थक्षेत्रांना नकार देत संतांनी एकाच तीर्थक्षेत्राचं महत्व वाढवलं. बघा, तुकोबऱ्यांचा अभंग आहे, वाराणसी गया पाहिली मी द्वारका, परी नोहे तुका पंढरीचा. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. आम्ही वाराणसी गया द्वारका सगळे तीर्थक्षेत्र पाहिलीत, पण तुमच्या तीर्थक्षेत्रात आम्हाला रस वाटला नाही. नामदेवांचा अभंग आहे, असे तीर्थक्षेत्र दाखवा मज जेथे हरी भेटे. किंवा अनेक तीर्थक्षेत्रांवर टीका करत करत नामदेव महाराज पंढरपूरचं विठ्ठलाचं महत्व वाढवतात, तुकोबाराय पंढरपूरचं विठ्ठलाचं महत्व वाढवतात. संत मंडळांनी सगळ्या तीर्थक्षेत्रांना नकार दिलेला आहे. आणि म्हणून तुकोबारायांचा अभंग आहे, नव्हे जाकाई जोखाई महाराणी मेसाबाई, बळिया माझा पंढरीराव तोही देवांचाही देव, वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे, तुका म्हणे चित्ती धरा रुखुमाईचा पती. आम्ही इतर देवी देवतांना मानणार नाही, आम्ही एकच विठ्ठलाला मानणार, कारण तो निशस्त्रधारी आहे. तो शेतकऱ्यांना कडकडून मिठी देतो, शेतकऱ्यांना त्याला थेट टच करता येतो, गोरगरीब कष्टकऱ्यांना त्याच्या पायावर डोकं टेकवता येतं. तुमच्या देवी देवतांना स्पर्शही करता येत नाही, टचही करता येत नाही. आणि म्हणून इथल्या संत मंडळाने अगदीच गोरगरिबांना परवडेबल असा काळ्या रंगाचा शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून विठ्ठलाला स्वीकारलं आणि त्याचा प्रचार केला. आणि सगळी तीर्थक्षेत्र ब्राह्मणी देवी दैवत संतांनी नाकारलेली आहे. यज्ञ संस्कृतीमध्ये काय असतं तर यज्ञ संस्कृती दिशा लागते, विशिष्ट दिशेला तोंड करूनच यज्ञ करता येतो. संत म्हणाले, नामस्मरणाला दिशेची काही गरज नाही, कुठेही बसताना नामस्मरण करू शकता, पारशा तोंडाने सुद्धा नामस्मरण करू शकता. संतांनी घरीच सांगितलं. शंकर महाराज एक पुरावा देत आहेत की ठाईची बैसोनी करा एक चित्त. अगदी बरोबर आहे. म्हणजे तुम्ही एका जागी बसून एक चित्ताने देवाचं एकदा जरी नाव घेतलं तरी पुण्य मिळतं. एवढंच काय, देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तेचारी साधिल्या. अहो, देवाच्या अंगणातून असं जात असताना क्षणभर जरी उभं राहिलं तर तुम्हाला सगळं पुण्य मिळतं, कुठल्याही तीर्थक्षेत्रांना जायची गरज नाही. यज्ञ संस्कृतीला बायको लागते, जोडीदारून बायको असल्याशिवाय यज्ञ करता येत नाही. वैदिकांची ब्राह्मणांची व्यवस्था सांगतोय मी. इथे मात्र संत सांगतात की नामस्मरणाला तुम्हाला बायकोची काही गरज नाही, बायको नसेल तरी नामस्मरण करू शकता. वैदिक संस्कृतीत विधवा स्त्रीला अपवित्र मानलेला आहे. वारकरी संत म्हणतात काय नाही, विधवेलाही आमच्याकडे विठ्ठलाची भक्ती करायचे अधिकार आहेत, कपाळाला अबीर लावायचे अधिकार आहेत, विधवांनाही वारकरी संप्रदायात बरोबरीचं स्थान आहे. एवढेच काय, वेश्येला सुद्धा बरोबरीचं स्थान आहे, दाशीला बरोबरीचं स्थान आहे. कानोपात्रा वेश्य होती, जनाबाई दाशी होती. अशा पद्धतीने स्त्रियांना बरोबरीचं स्थान देणारा हा वारकरी संप्रदाय. तिकडे मनुस्मृती सांगत होती, न स्त्री स्वातंत्र्य मरहती, स्त्रीला स्वातंत्र्याचा अधिकार नाही. आणि इकडे जनाबाई काय सांगते, डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईल मी, हाती घ्यायला टाळ खांद्यावरी विना आता मज मना कोण करी, पंढरीच्या पेठे मांडियेले पाल मनगटावरी तेल घाला तुम्ही, जनी म्हणे झाले मी वेसवा निघाले केशवा घर तुझे. जनाबाई म्हणते, तुमची मनुस्मृती बिनुस्मृती मी काय पाळत नाही, मी डोक्यावरचा पदर कमरेला खोसून भर बाजारात येणार आहे आणि बाजारात येऊन मी त्या काळातली प्रबोधनाची साधनं टाळ आणि विना हातात घेणार आहे आणि लोकांना गुलामीतून, अंधश्रद्धेतून, कर्मकांडातून, अनेकेश्वरवादातून, जाती व्यवस्थेतून, अस्पृश्यतेतून मी त्यांना मुक्त करणार आहे, त्यांचं प्रबोधन करणार आहे. जनाबाई सांगते, असं वागणाऱ्या स्त्रीला लोक म्हणतील आगाऊची बाई आहे. मग मी आजच सांगते, कुणाला काय मनगटावर तेल घालून बोंबलायचं असेल तर बोंबला, मी कुणाच्याच बापाला घाबरणार नाही. एवढंच काय, जनाबाई म्हणतात, तुम्ही म्हणाल ही लईच आगाऊची बाई आहे, मी आज घोषणा करते, मी पांडुरंगाचं विठ्ठलाचं घर निघायला तयार आहे, त्याची वेश्या व्हायला तयार आहे. एवढी मनुस्मृतीच्या विरोधाची भाषा करून विद्रोहाची भाषा करणारी मध्ययुगीन भारतातली पहिली कवयित्री, पहिली विद्रोही लेखिका संत जनाबाई आहे. आणि म्हणून वारकरी परंपरेतल्या स्त्रियांनी धर्मव्यवस्थेची सगळी गुलामगिरी नाकारून टाकली होती. वारकरी परंपरेतल्या पुरुष मंडळींनी धर्मव्यवस्थेची गुलामगिरी नाकारून टाकली होती आणि ते मुक्तपणे या देशात प्रबोधनाचं काम करत होते. आणि म्हणून सर्व तीर्थक्षेत्रांना पर्याय
पंढरपूर होतं. सर्व देवांना पर्याय विठ्ठल हा होता. संस्कृतला पर्याय मराठी ही भाषा होती. त्यानंतर यज्ञ संस्कृतीला पर्याय नामस्मरण होतं. अशा पद्धतीने संतांनी वेद नाकारले, संतांनी पुनर्जन्म सुद्धा नाकारलेला आहे. एक तुम्हाला महत्वाचा अभंग सांगतो. जगद्गुरु जगतवंद्य तुकोबाराय पुनर्जन्म नाकारणारा काय सांगतात? तुकोबाराय म्हणतात, गुळ सांडोनी गोडी घ्यावी, मीठ सांडोनी चवी चाखावी. गुळातून गोडवा घ्यावा, मिठातून चव घ्यावी. साखरेचा नवे ऊस आम्हा कैसा गर्भवास, बीज भाजोनी केलेलाही जन्म मरण आम्हाशी नाही. एकदा का ऊसापासून साखर झाली तर साखरेपासून पुन्हा ऊस होऊ शकत नाही. एकदा बीज भाजलं आणि त्याच्यापासून लाही तयार झाली तर त्या लाहीपासून पुन्हा बी तयार होत नाही आणि बियापासून झाड तयार होत नाही. आणि म्हणून एकदा का आम्ही गर्भात राहिलो, पोटात राहिलो आणि आम्ही जन्माला आलो तर पुनर्जन्म नसतो. बीज भाजोनी केलेलाही जन्म मरण आम्हाशी नाही. हा पुनर्जन्म नाकारणारा तुकोबारायांचा अभंग आहे. मग मोक्ष कोणता? तर आम्हाला स्वर्ग नरक आत्मा परमात्मा मोक्ष नको, आम्हाला इहलोकीच जन्माला घाल, हाच आमचा मोक्ष आहे. पांडुरंगाची सेवा करायला मिळाली, हाच आमचा मोक्ष आहे. पंढरपूर बघायला मिळावं, हाच आमचा मोक्ष आहे. आम्हाला स्वर्ग नरकातला तो मोक्ष नको. वैकुंठी नाही दही भात, असा संतांचा अभंग आहे. वैकुंठ कोपाट जुनाट झोपडी. वैकुंठाला कशाला जायचंय? स्वर्गीचे अमर देही चिताती पाहे, मृत्यू लोकी व्हावा जन्म आमचा. अरे स्वर्गातले देवच इथं जन्म घ्यायला मरमर करतात, तर आम्ही कशाला स्वर्गाला जायचंय, वैकुंठाला कशाला जायचंय? अशा पद्धतीने संतांनी स्वर्ग नरक आत्मा परमात्मा मोक्ष पुनर्जन्म याला नकार दिलेला आहे. आणि मग संतांनी भौतिकवादी भूमिका काय घेतली? तर अस्पृश्यतेला संतांनी कडाडून विरोध केला, जाती व्यवस्थेला विरोध केला. बघा तुकोबाराय म्हणतात, यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, तारावया पार भाव सिंधू. याती भलत्या नारी नर म्हणजे विविध जातींचे लोक या, आपण एकत्रित येऊन या भवसागरातून तरुण जाऊ आणि आपण एकमेकांची सुख दुःख वाटून घेऊ. जनाबाई म्हणतात की चोखा मेळ्याच्या स्पर्शाने देव बाटतो, हे ऐकून मलाच हसू येतं. म्हणजे जनाबाईंनी किती अस्पृश्यता पाळणाऱ्यांची टिंगल टवाळी उडवलेली आहे की चोखोबांच्या स्पर्शाने कुठे देव वाटतो का? अहो पांडुरंगाचा सगळ्यात जवळचा भक्त चोखोबाराय, भक्त चोखोबाराय आहे आणि चोखोबारायांचा स्पर्श विठ्ठलाला झाला. विठ्ठलाने आनंदून जावं, विठ्ठलालीच पवित्र व्हावं, चोखोबाराय एवढा ग्रेट आहे. त्यापेक्षा चोखोबाच्या स्पर्शाने जर देव बाटतो असं पंढरपूरचे बडवे आणि ब्राह्मण म्हणत असतील तर जनाबाई म्हणते मला हसूच येतं. अशा पद्धतीने अस्पृश्यतेला विरोध जनाबाईंनी केला, तुकोबारायांनी केला, नामदेवरायांनी केला. नामदेवरायांनी आपल्या संत मंडळात चोखोबारायांना सहभागी करून कडकडून मिठी मारली. बघा संतांच्या चळवळीत काही मिथक आहेत. या मिथकांना आपण त्याचा अर्थ अन्वयार्थ लावला पाहिजे, त्याला समजून घेतलं पाहिजे. संत चळवळीत कुठली मिथक आहेत? तर संत चळवळीत एक महत्वाचं मिथक आहे की पंढरपूरचा विठ्ठल अस्पृश्य वस्तीत चोखोबारायांच्या बायकोचं बाळंतपण करायला गेला. चोखोबारायांच्या घरी जाऊन पांडुरंगाने त्यांच्या बहिणीचं रूप घेऊन सोयराबाईंचं बाळंतपण केलं. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वैनी उघडादार हकामारी, असा एक अभंग आहे. आता या चमत्कारी घटनांना चमत्कारिक घ्यायचं नसतं, तर संत कुठला संदेश देतात हे आपल्याला बघायचं असतं. काय संदेश आहे? तर अस्पृश्यता विटाळ मानला गेलाय त्या काळात आणि अस्पृश्य स्त्रीचं नव्हेच कुठल्याही स्त्रीचं बाळंतपण करणे विटाळ मानलं जातो. बाळंतपणाला विटाळ मानला जातो आणि अस्पृश्यतेला विटाळ. तर पंढरपूरचा पांडुरंग अस्पृश्याच्या वस्तीत जाऊन विटाळ मानलं गेलेलं बाळंतपण करतो आणि अस्पृश्यता भेदाभेद विटाळ नकार देतो. याला ही क्रांतिकारी घटना आहे, संतांनी ती मांडली. एवढंच काय, एकदा इंद्र दरबारातलं अमृत नासलं आणि नासलेलं अमृत शुद्ध करायला इंद्राने नारद मुनीला विचारलं की हे सडलेलं अमृत कसं शुद्ध करायचं. याचा अर्थ आपण असा घ्यायचा आहे की यांची वैदिकांची धर्मव्यवस्था सडली आहे, ते ज्ञान साचून साचून गेले, ते काही उपयोगाचं राहिलेलं नाही. या उच्चभ्रू व्यवस्थेचं, ब्राह्मणी व्यवस्थेचं, इंद्राच्या वैदिक व्यवस्थेचं ज्ञान सडलंय आणि म्हणून सडलेलं अमृत आता कोण शुद्ध करून देईल? तर त्यावेळेला नारद मुनी म्हणाले विठ्ठलाकडे जा, पांडुरंग तुमचं ते अमृत शुद्ध करून देतील. इंद्र विठ्ठलाकडे आला, पांडुरंग म्हणाले अरे माझ्याकडे काय येतो, तो माझा चोखोबा भक्त आहे, त्याच्याकडे जाय, तुझं अमृत शुद्ध होईल. आता चोखोबाला बडवे आणि इथली व्यवस्था अस्पृश्य मानते. त्या अस्पृश्याच्या दारात जाऊन स्वर्गातला इंद्र आमचं अमृत शुद्ध करून द्या म्हणतो. अशा वेळेला चोखोबाची नुसती दृष्टी पडताच, हे मी मांडत नाही, संत एकनाथ महाराजांनी मांडलेलं आहे. आणि
एकनाथ महाराज म्हणतात चोखोबांची नुसती दृष्टी पडताच इंद्राचं अमृत शुद्ध झालं, पवित्र झालं. अर्थ काय घ्यायचा आहे कथेतून? कथा जरी चमत्कारिक असेल तर आमचे संत मंडळ अस्पर्शता पाळत नव्हते. आमच्या चोखोबांच्या दृष्टीतच एवढं पावित्र्य होतं. अहो ते बडवे, पंढरपूरचे बडवे म्हणतात चोखोबाने विठोबा वाटवला. इकडे संत म्हणतात अहो तुमच्या इंद्राचं अमृतच आमच्या चोखोबाने शुद्ध करून दिलं, विठोबाचं काय घेऊन बसला. अशा पद्धतीने संतांनी अस्पृश्यतेला कडाडून विरोध केलेला आहे, बरोबरीला स्थान दिलेलं आहे, जातीभेदाला विरोध केलेला आहे. आणि म्हणून या संतांच्या बद्दल इथल्या वैदिकांनी, ब्राह्मणांनी प्रचंड टिंगलटवाळी केली, त्यांचा अपमान केला, त्यांचं साहित्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला. संत रविदासांना चित्तोडगडावर चामडं कापायच्या हत्याराने मारण्यात आलं. या देशात जवी पवारांच्या सारखे अनेक दिग्गज लेखक म्हणतात चोखोबाऱ्यांच्या अंगावर वेस कस काय पडली, की यांना चोखोबाऱ्यांना वेसे ढकलून दिला असा प्रश्न उपस्थित केलेला आहे. अनेक संतांना, संत जनाबाईंच्या घरी 40 ब्राह्मण धावत जाऊन त्यांना ओढत आणलं होतं. त्यांना सुळावर देण्याचं काम इथल्या ब्राह्मणांनी केलं. अभंगाय पदक विठ्ठलाचे नेले, ब्राह्मण म्हणती जनीन नेले, अगं सिंपियाची जनी नेले पदक दे आणून. आता माझा साधा प्रश्न आहे, संत जर इथल्या देवाधर्माचंच, कर्मकांडाचंच, वैदिकांच्याच व्यवस्थेचं काम करत होते, त्यांना हे ब्राह्मण विरोध का करत होते? संत वैदिकांच्या व्यवस्थेचं काम करत नव्हते. संत जर भक्तीचं काम करत होते, देवाधर्माचं काम करत होते, तर त्यांना ब्राह्मणांनी स्वीकारायला पाहिजे होतं. उलट सगळा ब्राह्मण वर्ग त्या काळातला काही मोजके सोडता वैदिकांच्या बाजूने लढत होते आणि अब्राह्मणी परंपरेतल्या संतांना विरोध करत होते. म्हणून नामदेव महाराजांना विरोध करण्यात आला, जनाबाईंना विरोध करण्यात आला, चोखोबाऱ्यांना तर बैलाला जुंपून ओढण्यात आलं होतं, चोखोबाऱ्यांना मारण्यात आलं. चोखोबाऱ्यांचा अभंग आहे, धाव पाव विठू आता चालू नको मंद, बडवे मज मारती काय अपराध. चोखोबाऱ्यांना बडव्यांनी, ब्राह्मणांनी मारल्याचं चोखोबाऱ्यांनीच सांगितलेलं आहे. जनाबाईंना वाड्यातून ओढत नेऊन 40 ब्राह्मणांनी चंद्रभागेच्या किनाऱ्यावर तिला आणल्याचं जनाबाईंनी अभंग लिहिलेला आहे. एवढंच काय, अनेक संतांना इतका जाचक त्रास दिला गेला, कारण संत माणुसकीचं, ह्युमॅनिटीचं, जाती अंताचं, बरोबरीचं काम करत होते. आता संतांना मर्यादा कशाच्या होत्या? तर संतांना काळाच्या मर्यादा होत्या. म्हणजे वेळ आली होती पण काळ आलेला नव्हता. आता आपण ज्या काळात लोकशाहीत वावरतो, या लोकशाहीमध्ये कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश किंवा दाभोळकर यांची हत्या होऊ शकत असेल तर संतांचा काळ किती जाचक असेल याचा तुम्ही अंदाज लावू शकता. त्यामुळे आजच्या चष्म्यातून संतांना न बघता तत्कालिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर संत किती ग्रेटपणाने काम करत होते हे तुमच्या लक्षात येईल. आता गाव पातळीवरच्या थेट सरंजामदाराला जाऊन विरोध करावा की तुझ्या गावात अस्पृश्यता कस काय, जाती व्यवस्था कस काय, तर ते सरंजामदार या गोरगरीब संतांना मारू शकतात, त्रास देऊ शकतात. म्हणून संतांनी एक युक्ती लढवली, त्याने विठ्ठलालाच विठू पाटील बनवलं आणि एका सरंजामदाराच्या दारात संत कैफियत घेऊन गेली आणि मग विठू पाटलाला सगळ्या संतांनी जोहार घालायला सुरुवात केली. आणि मग काहीतरी गणेशजी साबळे म्हणतात अभ्यास खूप विचारात पाडण्यातला आहे. थँक्यू गणेशजी. लोक चमत्कारालाच नमस्कार करतात, बरोबर आहे. संत चळवळीतल्या चमत्कारिक कथांचा अन्वयार्थ लावून त्याची पुनर्मांडणी फार मोठ्या वर्गानं करायला हवी. काही लोक तसं करतायत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की विठू पाटलाच्या दारात सगळ्यांनी कैफियत नेली आणि या विठू पाटलाला सगळ्यांनी आधी जोहार घातला, लाडीक जोहार. हे विठू पाटील बघ, तुझ्या आजूबाजूला अस्पृश्यता चालू आहे, भेदाभेद चालू आहे, ह्युमॅनिटीला कलंक लावणाऱ्या घटना घडतायत, तुझ्या आजूबाजूला इतकं जाचक चाललंय आणि तुला दिसत नाहीस का? तू आमचा सरंजामदार आहेस, विठू पाटील आहेस, तू आमचा पालन करतायस, पोषण करतायस, तू विरोध कर या जाती व्यवस्थेला. असं सुरुवातीने विठू पाटलाच्या दारात लाडीक जोहार सुरू केला आणि त्यानंतर संतांनी खंबीर भूमिका घेतली. जनाबाई म्हणते, अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कार्ट्या, तुझी रांड रंडकी हो, तुझं मड बसो. जनाबाईंनी पांडुरंगाला शिव्या सुद्धा घातलेल्या आहेत. त्यानंतर नामदेव महाराज म्हणतात, पतित पावन म्हणून आलो तुझी या दारा, पतित पावन म्हणून नव्हेसी म्हणून जातो माघारा, झेंगट घेऊनी हाती दवंडी पेटविल तिन्ही लोकी, देवा तू पतित पावन नव्हेसी तू मोठा घातकी. अरे खूप पतित पावन, गोरगरिबांचा उद्धार करता म्हणून मी तुझ्या दारात आलो होतो. तू तर काय गोरगरिबांचा उद्धार करता उरलाच नाहीस. आता मी काय करणार, हातात दवंडी झेंगड घेणारे, सगळीकडे दवंडी पेटवून सांगणारे, हा काही पतित पावन नाहीये. हा का पतित पावन नाहीये? तर तुकोबाराय म्हणतात, हरी तू निष्ठुर निर्गुण, नाही माया बहु कठीण, नव्हे ते करसियान कवने नाही केले ते, बळी सर्वस्व उदार, जेने उभारीला कर,
करुणी कहर तू पाताळी घातला. अरे पांडुरंगा, तुझ्याकडे दयामाया नाही, तू किती निष्ठुर आहेस, तुला चांगल्याच बाजू घ्यायचं कळतच नाही. बळीराजा एवढा ग्रेट होता, चांगला होता, तू त्याला विनाकारण पाताळात घातलंस तू आणि वामनाची बाजू घेतलीस. अशा पद्धतीने देवालाही पांडुरंगालाही प्रश्न विचारायचं धाडस या देशात संतांनी केलं होतं. आणि म्हणून संत काही आजच्या मोदी भक्तांच्या सारखे भक्त नव्हते. एकदा का विठ्ठलाला प्रमुख मानलं की विठ्ठलाची पण समीक्षा करायची नाही. संतांनी भगवंताची, पांडुरंगाची, विठ्ठलाची सुद्धा समीक्षा केली. विठ्ठलाला सुद्धा प्रश्न विचारले. अशा पद्धतीने संत डोळस मनाचे होते. आजूबाजूला दिसणारी अनइक्वॅलिटी संतांना त्रासदायक होत होती. आणि म्हणून दामाजी पंत असतील, तुकोबारे असतील, हे भौतिकवादात काम करत होते. आधुनिक भारतामध्ये ज्याप्रमाणे फुलेंनी काम केलं, त्याप्रमाणे मध्ययुगीन भारताचे फुलं जर कोणाला म्हणायचं असेल तर ते संत नामदेवांना म्हणावं लागेल. मध्ययुगीन भारताचे ज्योतिराव फुले म्हणजे नामदेव महाराज होते. ज्योतिराव फुलेंच्या, आधुनिक भारतातल्या ज्योतिराव फुलेंच्या सत्यशोधक समाजामध्ये धर्मात सगळ्या जाती धर्म पंथाचे लोक आले. आणि मध्ययुगीन भारतात नामदेवांच्या म्हणजे मध्ययुगीन भारतातल्या फुलेंच्या भागवत धर्मामध्ये सुद्धा सर्व जाती धर्म पंथाचे लोक येऊन इक्वॅलिटीचं, बरोबरीचं काम करत होते. आणि म्हणून या संत चळवळीचा प्रभाव नंतरच्या काळामध्ये अनेक लोकांवर पडला. ज्योतिराव फुलेंच्या अखंड हे अभंगाचेच भावंड आहेत, अभंगाचे भाऊच आहेत. अभंग म्हणजे भंग न पावणारे, अखंड म्हणजे खंडित न होणारे. आणि नामदेव महाराजांचे अनेक अखंड हे नामदेव तुकोबारा यांच्या म्हणजे ज्योतिराव फुलेंच्या अनेक अखंड नामदेव आणि तुकोबारा यांच्या अभंगासारखेच आहेत. आणि म्हणून ज्योतिराव फुलेंवर संत चळवळीचा खूप मोठा प्रभाव होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुकोबारा यांची अहिंसेची व्याख्या नेहमी सांगत असत. बाबासाहेब म्हणायचे की मला दया तिचे नाव, भूतांचे पालन, अनिक निर्दालन कंटकाचे, ही तुकाराम महाराजांची, तुकोबारा यांची अहिंसेची व्याख्या आवडते. कशी तर चांगल्या लोकांशी दयानं वागावं, जे आपल्याशी चांगलं वागतात, पण जे कंटक आहे त्या कंटकाचं निर्दालन केलं पाहिजे. कंटकाचं निर्दालन करताना मागे पुढे बघायचं नाही, ही अहिंसेची व्याख्या आहे. कोणी आपल्याला चांगलं बोललं तर चांगलं वागायचं. पण तुकोबांचा आणखीन एक अभंग आहे, भले तरी देऊ गांडीची लंगोटी, नाथाळाच्या माथी हनु काठू, मऊ मेनाहून आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भिदवायचे, जो जे मागेल ते देऊ, असं तुकोबारा यांचा अभंग आहे. म्हणजे चांगलं वागणाऱ्यांना आम्ही गांडीची लंगोटी पण काढून देऊ, पण वाईट वागलं तर त्याच्या डोक्यात काठी घालायला आम्ही कमी रमी बघणार नाहीत, अशी तुकोबारा यांची भूमिका होती. आणि म्हणून बाबासाहेबांनी या भूमिकेचं समर्थन केलेलं आहे. तुकोबारा यांचा अभंग वाचताना त्यांना मूक नाईकची ओळ सापडली आणि तुकोबांचा वेदना बाबासाहेबांच्या लक्षात आली की कुणब्याच्या घरात जन्माला आलेले तुकोबारा म्हणतात, घोकावय अक्षर मजना याधिकार, किंवा आम्हा मुख्यांचा कोणी जाणीव ठेवणारा नाहीये. आणि बाबासाहेबांनी हा अभंग घेऊन तुकोबांच्या नावावर मूक नायक पेपर सुरू केला आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, कुणब्यांचे मुख्यांचा नायक बाबासाहेब आंबेडकर झाले आणि त्यांनी मूक नायक चालवला. आणि म्हणून या देशात आधुनिक भारतातल्या फुले असतील, बाबासाहेब असतील, शाहू महाराज असतील, यांच्यावर संत चळवळीचा खूप मोठा प्रभाव होता. ही संत चळवळ अब्राह्मणी परंपरेतली होती. ही संत चळवळ सगळ्यांना सुखावणारी होती, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी होती आणि सगळ्यांना चांगल्या पद्धतीने वागवणारी होती. आता अलीकडच्या काळामध्ये संत चळवळीचं काय झालं ते आपण बघितलं पाहिजे, नाहीतर आपला फार मोठा गैरसमज होईल की आपल्या आजूबाजूला जी लोक दिसत आहेत ती तर विचित्र वागतात आणि हे काय संत चळवळीच्या बद्दल सांगतायत. तर आधुनिक भारतामध्ये संत चळवळ आणि अलीकडची वारकरी मंडळी यांची दिशाभूल करण्यात आलेली आहे. ते मूळ तत्वज्ञानापासून बाहेर बाजूला गेलेले आहेत, मूळ शिकवणीपासून बाजूला गेलेले आहेत. संत चळवळीचा जो मूळ सेंटर पॉइंट होता ह्युमॅनिटी, हा ह्युमॅनिटीचा पॉइंट बाजूला ठेवून आता कर्मकांडाकडे, वैदिक व्यवस्थेकडे ही संत चळवळ झुकायला लागलेली आहे. अलीकडच्या काळात काय झालं, देशाला स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 26 जानेवारी आपलं 1947ला. 1947ला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं आणि ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, डिसेंबर त्यानंतर पुढच्या एका वर्षभरामध्ये अनेक समतेची मागणी करणारी अनेक लोकांची आंदोलनं झाली, मोर्चे झाले. वारकरी चळवळीत असं का एखादा आंदोलन मोर्चा झाला का समतेचा आग्रह धरणारा? तर त्या काळामध्ये साने गुरुजी यांनी पंढरपूरच्या 1 ते 10 मे 1947 रोजी 1 ते 10 मे या काळामध्ये साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या परिसरामध्ये तनपुरे महाराजांच्या मठामध्ये मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन केलं होतं. अलीकडच्या काळात वारकरी संप्रदायाची दिशा कशी बदलली गेली हे तुम्हाला सांगण्यासाठी उदाहरण देतोय. तनपुरे महाराजांच्या मठात उपोषण केलं गेलं. हे उपोषण 1 मे ते 10 मे काळामध्ये चाललं
आणि या उपोषणामध्ये साने गुरुजींनी मागणी केली होती की अस्पृश्यांना मंदिर प्रवेश करून देण्यात यावा. काय करण्यात आलं? आता ही मागणी मान्य व्हायला लागलेली आहे. हे लोक इतके उपोषणाला पेटून बसलेत की साने गुरुजी मरतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि म्हणून मग ब्राह्मणांनी, बडव्यांनी, तिथल्या सनातन्यांनी मंदिर प्रवेशाला पाठिंबा दिला, पण एक नाटक केलं. काय केलं तर एका घागरीमध्ये विठ्ठलाचं तेज काढून घेतलं गेलं आणि विठ्ठलाचं तेज काढून घेऊन एका ब्राह्मणाच्या घरी नेऊन ती घागर ठेवली आणि सांगितलं आता इथल्या मूर्तीमध्ये विठ्ठलच नाहीये, ही नुसती विठ्ठलाची मूर्ती आहे आणि अस्पृश्यांना दर्शन घ्यायला जायचं असेल तर ते जाऊ शकता. म्हणजे मनापासून समता मान्य केली का, इक्वेलिटी मान्य केली का? नाही, तर ते अस्पृश्यतेला विरोध करूनच बसले. म्हणजे चोखोबांच्या काळातही बडव्यांसारखी मंडळी चोखोबाला मंदिरात येऊ देत नव्हती. स्वातंत्र्य मिळायच्या काळामध्ये सुद्धा अस्पृश्याला जेव्हा मंदिर प्रवेश मिळत होता त्या काळात सुद्धा सनातन्यांनी विरोध केला. वारकरी परंपरेतली समता त्यांनी नकार दिला. आणि म्हणून अशा पद्धतीने पुढे काय झालं, 1995 रोजी 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्या घागरीचा मोठा उत्सव करण्यात आला, विठ्ठलाचं तेज बंदिस्त ठेवलेल्या घागरीचा. असं म्हटलं जातं की एकदा मांजराने त्या घागरीला धक्का लावला आणि विठ्ठलाचं तेज सुद्धा वाहून गेलं. तरी अजूनही पंढरपुरात कुठल्या तरी सनातन्याच्या घरी ती विठ्ठलाचं तेज घागरीत ठेवलेली घागर आहे. म्हणजे अजून सुद्धा बराच मोठा वर्ग जाती व्यवस्था अस्पृश्यता पाळतो, गैरबराबरी पाळतो, संतांना मानपान देत नाही, चोखोबराय त्यांना चालत नाही. चोखोबरायांची त्यांच्या जन्मगावावरून सुद्धा आजही दिंडी जात नाही, मंगळवेढ्यातून सुद्धा दिंडी जात नाही, बाकी संतांच्या दिंड्या जातात. म्हणजे अशा पद्धतीने जाती व्यवस्था, अस्पृश्यतेला नकार देणाऱ्या संतांनाच बाजूला टाकायचं काम घुसलेल्या वैदिकांनी सुरू केलंय. म्हणून वारकरी संप्रदायात फार मोठी वैदिकांची, ब्राह्मण लॉबीची, सनातन्यांची घुसखोरी झालेली आहे आणि ते मूळ उद्देशापासून आता वारकरी संप्रदायाला दूर नेताना दिसत आहे. संस्कृतचं अवास्तव महत्व वाढवणं चालू आहे. अहो, या देशामध्ये संत एकनाथ महाराज म्हणतात जर संस्कृत देवभाषा आहे, संस्कृत जर देवे केली तर मग प्राकृत काय भूतापासून झाली का, चोरापासून झाली का? आमची मराठी काय चोराखाली गेलती का? ज्ञानेश्वर महाराज म्हणाले होते की माझा मराठीचा बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसे रसिके अक्षर मिळावीन. अरे, मराठी इतकी ग्रेट असताना पुन्हा आजचे वैदिक, आजचे सनातनी, आजचे हे ब्राह्मणधार्जीने लोक किंवा घुसलेले वारकरी संप्रदायातले लोक संस्कृतचं अवास्तव महत्व वाढवायला लागलेले आहेत. त्यांना हवे असलेल्या संतांचं अतिरेकी महत्व वाढवायला लागलेले आहे. सकळ संत गाथा त्यांच्या अभ्यासक्रमाचा विषयच नसतो. चोखोबारायांचे अभंग अभ्यासक्रमात नसतात. गोरा कुंभाराचे, गोरोबा काकांचे अभंग अभ्यासक्रमात नसतात. टिपिकल संतांचे अभंग घेऊन वैदिकांच्या दिशेनं पुन्हा त्यांचं कूच आगेक्रमण चालू झालेलं आहे. आणि म्हणून तुम्ही बघितलेलं आहेत की भिडेंसारखे मनुस्मृतीचं समर्थन करणारे लोक वारकरी संप्रदायात घुसवले जातात, प्रमोट केले जातात. या गोष्टीला त्यांची संत परंपरेतील योगदान काय आहे? ऍक्च्युली यावर उहापोह झालेला आहे खूप मोठा, यावर लिखाण पण आलेलं आहे. ज्ञानेश्वर नावाचं भारद्वाज यांचं पुस्तक आलेलं आहे, ते तुम्ही वाचलं तर त्याची तुम्हाला अनेक उत्तरं मिळतील आणि ते तुम्ही आवर्जून वाचावं. की ज्ञानदेव ते ज्ञानेश्वर असं पुस्तकाचं नाव आहे. ज्याचं सगळे आहेत का लाईव्ह? हॅलो हॅलो, आहेत का सगळे? हॅलो, आहेत का सगळे? कटल्यासारखं वाटतंय. एक कॉल आला होता, सॉरी, थोडासा डिस्टर्ब झाला. तर अलीकडच्या काळात संत चळवळीची मी भूमिका सांगत होतो. 45 लोक दिसत आहेत लाईव्ह, कदाचित असावेत. तर हां, यस, थँक्यू. मग आता बघा, अलीकडच्या काळामध्ये संत चळवळीमध्ये जे काही घुसखोरी झालेली आहे ती आता इतकी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे की खऱ्या संतांचं काम करणारेच फार कमी लोक राहिलेले आहेत. आणि म्हणून तुम्हाला काही उदाहरणं सांगतो या लोकांशी, त्यांचं साहित्य वाचून आपल्याला सगळ्यांना पुन्हा मोठ्या प्रमाणावर काम करायचं आहे. दरवर्षी सचिन गायकवाड आणि श्रीरंग गायकवाड आणि सचिनजी परब हे दरवर्षी रिंगणचे अंक काढतायत आणि संतांची वास्तववादी मांडणी करणारं काम महाराष्ट्रात गेल्या
6-7 वर्षापासून ते करतायत. आणि म्हणून रिंगणचा अंक दरवर्षी तुम्ही सगळ्यांनी मिळवला पाहिजे. सचिनजी परब आणि श्रीरंग गायकवाड हे महाराष्ट्रातले अत्यंत वरिष्ठ ज्येष्ठ नावाजलेले पत्रकार आहेत, जे संत साहित्यावर खूप मोठं काम करतात. त्यांनी संत जनाबाईंवर पुस्तक आणलं, चोखोबारायांवर पुस्तक आणलं. अगोदर ते अंक काढतात, नंतर पुस्तक प्रकाशित करतात. आणि म्हणून संत चळवळीत चांगलं काम करणाऱ्यांची अलीकडच्या काळात परंपरा फार कमी आहे. त्यांना आपल्याला जपायचंय, त्यांच्यासोबत काम करायचंय. महाराष्ट्रामध्ये अनेक पुरोगामी वारकरी परिषदा आहेत. बामसेप या संघटनेची मूल निवासी वारकरी परिषद आहे. मराठा सेवा संघ या संघटनेची संत नामदेव तुकोबाराय वारकरी परिषद आहे. आम्ही जी मानव मुक्ती मिशन चालवतो त्याची आमची राष्ट्र जागृती वारकरी परिषद आहे. आणि याही पलीकडे आणखीन काही पुरोगामी फड परंपरा आहेत, मठ परंपरा आहेत. या सगळ्यांना आपल्याला एकत्रित करायचंय. गाडगे महाराजांची परंपरा चालवणारे पण आहेत. महाराष्ट्रामध्ये काही चांगले नामांकित फड आहे जे हे चांगलं काम करतात. असे सगळे लोक. आजऱ्याकडे कॉम्रेड संपत देसाई आहेत. हे कॉम्रेड संपत देसाईंनी फार मोठा वारकऱ्यांच्या बाजूचा लढा लढलेला आहे. किंवा आपण भारत पाटणकर यांची मांडणी बघतो. भारत पाटणकर सुद्धा वारकऱ्यांच्या बाजूने खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. गणेश देवी आहेत, डॉक्टर गणेश देवी यांनी सुद्धा वारकरी संत चळवळीची खूप चांगल्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. आणि म्हणून माझा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की सगळ्या पुरोगामी चळवळीतल्या लोकांना घेऊन आपल्याला सांस्कृतिक आघाडी कशा पद्धतीने चालवता येईल ते काम केलं पाहिजे. आपल्यातले छोटेसे थोडेसे अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून, किरकोळ मतभेद असतात, नेतृत्वाचे मतभेद असतात, ते बाजूला ठेवून आपण सांस्कृतिक अजेंड्यावर एकत्रित आलं पाहिजे. मी भालचंद्र नेमाडे यांचं एक स्टेटमेंट इथं सांगणं महत्वाचं मानतो, जे न्यूज पोर्टलवर येऊन गेलेलं आहे. की भालचंद्र नेमाडे म्हणतात, भारतातल्या या फॅसिझमला उत्तर देण्याचं एकाच चळवळीतून उत्तर दिलं जाऊ शकतं, ते म्हणजे वारकरी चळवळीतून. आणि म्हणून वारकरी संप्रदायाला आपल्याला सांभाळायचंय, मूळ संतांची विचारधारा सांभाळायची, त्यावर काम करायचंय. आणि महाराष्ट्रामध्ये जो वाढत चाललेला फॅसिझम आहे तो आपल्याला थांबवायचा आहे. ही धर्मांधशाही थांबवायची. त्याच्या सगळ्या पुरोगामी चळवळीच्या प्रचारकांनी काम केलं पाहिजे. संतांचे अभंग समजून घेतले पाहिजे. अपर्णाताई शिंदे यांचा प्रश्न आहे की रिंगणचे अंक कुठं मिळतील. काही रिंगणच्या अंकांच्या गुगलवर PDF मिळतील, किंवा मी या पेजचे जे ऍडमिन आहेत त्यांच्याकडे व्हॉट्सअपला ते टाकेल, किंवा या पेजवरून ते कसं देता येतील आपण प्रयत्न करूया. पण सगळ्यांनी रिंगणचे अंक जवळ आवर्जून वाचले पाहिजेत. संत चळवळीवरची अलीकडची खूप चांगली पुस्तक आहेत. मूल निवासी पब्लिकेशन कडून नामदेवी रचला पाया हे गंगाधर गीते यांचं पुस्तक सगळ्यांनी वाचावं. बाळासाहेब मिसाळा यांचं सुद्धा तुकोबारायांचं वैकुंठ गमन की खून असं एक पुस्तक आहे. अशी अनेक पुस्तकं आहेत ती तुम्हाला मिळू शकतात. लोकवाङ्मय ग्रहाकडून संत चळवळीवर काही पुस्तकं आहेत ती सुद्धा तुम्ही मिळवली पाहिजेत. आणि एक जणांचा प्रश्न आहे की आपण एकत्रित येण्याचं विवेचन केलंय. मी समारोपाकडे जातानाच ह्या मुद्द्यावर आलेलो आहे की सांस्कृतिक अजेंडा, सांस्कृतिक आघाडी फार महत्वाची आहे. जोपर्यंत आपण सांस्कृतिक आघाडीवर काम करणार नाहीत, एकत्रित येणार नाहीत, तोपर्यंत प्रस्थापित शाहीला, वैदिक शाहीला, ब्राह्मणशाहीला, RSSला किंवा आपण जे काही सनातनी म्हणतो या लोकांना आपल्याला टक्कर द्यायची असेल, धडा शिकवायचा असेल, तर आपल्याला सांस्कृतिक लढे, आंदोलन, मोर्चे चालवले पाहिजे. भौतिकवादातलं काम करत असतानाच त्याच्या जोडीला आपल्याला ह्या अस्मितांच्या प्रतीकांच्या चळवळीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मी असं स्टेटमेंट नाही करत की अस्मिता आणि प्रतीकांचं उदात्तीकरण करावं, त्याचा अति उहापोह करावा. असं करायला गेलो तर गोरगरिबांच्या भुकेचे प्रश्न बाजूला राहतील, पण अस्मिता आणि प्रतीकांना दुर्लक्षित करता येणार नाही. पंढरपूरचा पांडुरंग, पंढरपूरचा विठ्ठल हे अनेकांच्या जीवाभावाचं अस्मितेचं प्रतीक बनलेलं आहे. हे प्रतीक गोरगरिबांचं होतं. विठ्ठलाचा रंग काळा आहे, विठ्ठलाच्या नावे लावणारा आबीर काळा आहे. आपण काळ्या संस्कृतीचे लोक काळं प्रतीक स्वीकारायला काय हरकत आहे? आपण आबीर स्वीकारला पाहिजे, विठ्ठल स्वीकारला पाहिजे, सगळे संत स्वीकारले पाहिजे, संतांचं डिब्राह्मणायझेशन केलं पाहिजे, संतांची मांडणी आपण चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. आणखीन एक आलेलं आहे की मतभेद बाजूला ठेवून कॉमन मिनिमम कार्यक्रमांतर्गत लोकांनी एकत्र यायला पाहिजे. आपण जर सांस्कृतिक अजेंड्यावर काम करायला गेलो ना तर आपसुकच एकत्रित येतो, प्रश्नच नाही. दिंड्या चालतात बघा, आम्ही दरवर्षी दिंडी नेतो. मी गंगाखेडवरनं पंढरपूर पर्यंत संत जनाबाईच्या दिंडीमध्ये 11 दिवस पायी चालतो. अनेक कीर्तन प्रवचन होतात. तिथे अनेक पुरोगामी चळवळीचे लोक भेटून जातात. गेल्या वर्षी आमच्या दिंडीमध्ये, म्हणजे मी पुण्याकडे मिटिंगला आल्याच्या नंतर आमच्या दिंडीमध्ये भेट द्यायला धम्मसंगिनीताई येऊन गेल्या होत्या. त्यांनी मग त्यांच्या पेजवरून
जनाबाई आणि विठ्ठलाची खूप सुंदर मांडणी केली की पुरुषाला दळायला लावणारी स्त्री जनाबाई. तर अशा पद्धतीने मतभेदाचा सांस्कृतिक अजेंड्यात मला नाही वाटत ग्राउंडवर प्रश्न उद्भवेल. एकदा का आपण सांस्कृतिक चळवळीत एकत्रित आलो की आपसुकच ते मतभेद दूर होतात. आणखीन एक संविधान दिंडी नावाची मला वाटतं कीर्तनकार सोन्नर यांनी पुण्याकडनं दिंडी नेली होती. गेल्या वर्षीच्या दिंडीमध्ये फार मोठे जगविख्यात शाहीर भगत साहेब म्हणजे संभाजी भगत साहेब सुद्धा पंढरपूरकडनं दिंडीमध्ये सहभागी झालेले होते. त्यामुळे अनेक पुरोगामी वर्ग दिंडीत होतो. भंतीजी वर्ग सुद्धा दिंडीत सहभागी असतो, हे मी स्वतः बघितलेलं आहे. तर काही संतांच्या शेवटाबद्दलचे प्रश्न आलेले आहेत. संतांचा शेवट हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय बनू शकतो. तो आपण सोशल मीडियामध्ये मला वाटतं नंतर चर्चेला घेतला पाहिजे. मला असं वाटतं की आपण ग्राउंडवर लोकांमध्ये कशा हिशोबाने जायचंय या हिशोबाने आपण काम केलं पाहिजे. वारीबद्दल काही मंडळी नकारात्मक मांडणी करतात, तुम्ही काय सांगाल? वारीत जावे की नाही? माझं म्हणणं आहे वारीत गेलं पाहिजे, कारण वारीला दिशा देणारी टिपिकल मंडळी वाईट असू शकते, वारीत सहभागी होणारी मंडळी वाईट बिलकुल असू शकत नाही. माझा स्वतःचा 3 ते 4 वर्षाचा अनुभव आहे. मी सुरुवातीला वारीत गेल्याच्या नंतर दबकून राहायचो, लांब लांब राहायचो, मोबाईलवरच असायचो. तर ते साधे भोळे लोक जवळ यायचे, अरे तुम्ही एकलकोंड्यासारखं का राहता? कारण तुम्हाला माहितीये आपण ग्राउंड तोडलं की आपण परात्मा बनतो, एकलकोंडे बनतो. पण मी वारीत गेल्याच्या नंतर ती लोक आपल्याला एवढं सांभाळून घेतात, इतकी शुद्ध नितळ मनाची असतात. माझ्या एका वारीच्या वेळेला दिंडीमध्ये भिडे गुरुजीचा कार्यकर्ता होता आणि तो एवढी सेवा शुश्रूषा करायचा की लोकांची मनं जिंकायचा आणि मी आपला नुसत्या गप्पा हाणणारा. तर मग मला लक्षात आलं की त्याग आणि समर्पणाच्या द्वारेच तुम्हाला लोकांची मनं जिंकता येतील, कोरडं तत्वज्ञान सांगून नाही. आणि मग वारीमध्ये नंतर त्या लोकांना कळलं की हा अभ्यासक आहे, याचं नामदेव महाराजांवर पुस्तक प्रकाशित आहे, जनाबाईवर पुस्तक प्रकाशित आहे, हे आपल्या दिंडीत जे सहभागी झाले ते चोखोबाऱ्यांवर लिखाण करतात. आणि मग लोक इतक्या पद्धतीने जवळ करायला लागले, बोलायला लागले, सेवा सुविधा द्यायला लागले. त्यामुळे वारीत सहभागी होणारी लोक साधी भोळी लोक आहेत, ती आपलीच आहेत, आपल्याच जवळच्या कुटुंबातून आलेली आहेत. त्यांचा काय दोष आहे? म्हणून आपण त्या लोकांमध्ये गेलं पाहिजे आणि त्या लोकांमध्ये परकाया प्रवेश केला पाहिजे. भिडे गुरुजींनी परकाया प्रवेश करून अनेकांना आपल्याकडे ओढलेलं आहे. आपल्याकडे परकाया प्रवेश केलंय असं उदाहरण मला द्यायला कोणी नाही. म्हणजे पुरोगामी चळवळीत असं म्हणता येईल का की हा अमुक पुरोगामी आहे, त्यांनी परकाया प्रवेशाची कला आत्मसात करून लोकांना जिंकलेला आहे? आपल्याकडे असं उदाहरणच नाहीये द्यायला. लोकांमध्ये जा, त्यांच्यासारखं वागा, त्यांच्यासारखं जगा, त्यांची अनुभूती घ्या, त्यांच्यामध्ये परकाया प्रवेश करा आणि मग बघा लोक तुम्हाला हिरो मानतील. आपल्या तत्वज्ञानाला लोक हिरो नाही मानत, आपल्या दिसण्याला लोक हिरो नाही मानत, आपल्या ऍटिट्यूडला लोक हिरो नाही मानत. त्यांच्यासारखं जे जगतात. शाहू महाराजांकडनं आपण काय उदाहरण घेणार आहोत? अहो, शाहू महाराज गोरगरिबांच्या घरी जाऊन हातावर भाकरी घेऊन त्यांच्यासारखं जीवन जगून, एवढा मोठा राजा असून गोरगरिबांच्यासाठी त्यांच्यासारखं जगायचे. ही परकाया प्रवेशाची शाहू महाराजांच्या काळातलं उदाहरण आहे. मी अलीकडच्या काळातलं तर तुम्हाला उदाहरण देऊ शकत नाही. आणि म्हणून आपण चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी काम केलं पाहिजे. अलीकडच्या काळात वैदिक व्यवस्थेने स्त्री कीर्तनकारांना खूप विरोध केलेला आहे. मी माझा एक प्रसंग सांगू इच्छितो की मी डॉक्टर आप्पासाहेब पुजारी म्हणून प्राचार्य आहेत, सांगोल्याला असतात ते, आणि सांगोला मंगळवेढा रोडवर खूप मोठा त्यांचा बंगला आहे. त्यांनी संत चोखोबारायांवर फार मोठं चरित्र आणि गाथा प्रकाशित केले. त्याचं पुनर्प्रकाशनही नुकतंच झालेलं आहे. त्यांनी कानोपात्रेच्या मूर्तीचा गौरव सोहळा ठेवला होता, ओपनिंग ठेवली होती, कार्यक्रम ठेवला होता. तेव्हा मी तिथे गेलो आणि तिथे एक नामांकित फड परंपरेच्या प्रमुख आल्या होत्या, ज्यांचं नाव आहे भगवतीताई सातारकर. आणि मी सूत्रसंचालक होतो. मी सूत्रसंचालन करताना स्त्रियांना किती त्रास दिला जातो, कीर्तन करू दिले जात नाही अशी मांडणी केली. तर भगवतीताईंनी त्या कार्यक्रमात स्टेजवरून सांगितलं की मला सुद्धा कीर्तन करताना त्रास दिला जातो, कीर्तनाला उभं राहू दिलं जात नाही. आणि म्हणून आजही स्त्री कीर्तनकारांना त्रास देण्याची उदाहरणं आहे. त्यानंतर मी संत जनाबाईंवर पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये गोदावरीताईंची मुलाखत घेतलेली आहे. गोदावरीताई मुंडे म्हणतात की मला एका नामांकित घराण्याच्या वारसदाराने दिंडीमध्ये कीर्तन अभंग म्हणायला उभी राहिली असताना खाली बसवलं होतं, लोकांमध्ये अपमान केला होता. बघा, एकेकाळी नामदेव महाराज स्त्रियांना बरोबरीचं स्थान देतात आणि इकडे मात्र आधुनिक कीर्तनकार स्त्रियांना उभं राहू देत नाहीत. आणि म्हणून एक प्रश्न आहे की वज्रसूचीचा प्रभाव संत परंपरेवर पडलेला आहे का? वास्तविक मी ब्राह्मणी अब्राह्मणी परंपराच घेतलेले एक विषय बनवू शकतो की संत चळवळीवर असणारा बुद्धिझमचा प्रभाव.
मग ते बुद्धिझमचाच एक भाग वज्रसूची सुद्धा आहे. पण हा एक चर्चेचा वेगळा विषय होऊ शकतो. तरी पण संत चळवळीची सगळी प्रतीकं, वीट जी आहे, वीट ही 8 कोण्यांची आहे. इकडनं 4 कोणी, इकडने 4 कोणी, म्हणजे 8 कोणी म्हणजे अष्टांग मार्ग. विठ्ठल अष्टांग मार्गावर उभा आहे. डोक्याला जो अष्टगंध लावला जातो त्याच्यात नाव आहे अष्ट आणि गंध. गंध म्हणजे रुची, चव, आवड. 8 गोष्टींची आवड म्हणजे अष्टांग मार्गाची आवड. अशा पद्धतीने अप्रत्यक्षरित्या बुद्धिझम इन्व्हॉल्व आहे. बुद्धाची तत्वज्ञान याच्यामध्ये आहे. सेलूला तुकाराम, मला त्यांचं आडनाव आठवत नाहीये, फार मोठे अभ्यासक आहेत संत चळवळीचे. त्यांची स्वतःची वारकरी शिक्षण संस्था आहे आणि सेलूचे दिग्गज आहेत. तर त्यांनी आता मला कार्यक्रमाला बोलवलं तर त्यांनी तुकोबरायांच्या अभंग गाथेवर त्रिपिटकातल्या काही ग्रंथांचा केवढा मोठा प्रभाव आहे हे सिद्ध केलेला आहे. त्यामुळे वज्रसूची तर निश्चितच तुकोबरायांना बौद्ध भिक्षूंकडून आलेली वज्रसूची तुकोबरायांनी बहिणाबाईंना मराठीत करायला लावली आणि मग ती वज्रसूची मराठीत आली. वज्रसूची ही बौद्ध आचार्य अश्वघोष यांनी लिहिलेली आहे आणि अश्वघोष यांनी सांगितलं की ज्यांच्या नावे गोत्र तयार झालेत ते गोत्र तयार झालेले कसे जन्माला आले. ज्यांच्या मायबापाचे शुद्ध नाहीत त्यांना तुम्ही शुद्ध कसं काय म्हणता असा प्रश्न आहे. प्रश्न आहे की बहुतेक फडांचे नेतृत्व ब्राह्मणांकडे आहे, त्यामुळे वारकरी परंपरेचे ब्राह्मणीकरण होत असावं, तर ते नेतृत्व वितरित कसं करावं. तर बरोबर आहे, पण या ब्राह्मणी फड परंपरेला विरोध करणारे पण काही अब्राह्मणी फड आहेत. या अब्राह्मणी फडांशी आपण जाणं ठेवलं पाहिजे. मला सांगा, संत कैकाडी महाराज आज पंढरपुरात आहेत. एवढा मोठा ग्रेटेस्ट माणूस आपल्या बाजूने लढता लढता आयुष्यपणाला लावलेला आहे. तनपुरे महाराजांचा मठ पंढरपुरात आहे, आपल्यासाठी आयुष्यपणाला लावले. पण किती पुरोगाम्यांनी जाऊन त्यांची भेट घेतली, मुलाखत घेतली, त्यांना आपल्या चांगल्या कार्यक्रमात बोलवलं. तर आपल्या बाजूची फड परंपरा निर्माण होऊ शकते, फक्त आपण या चांगल्या कीर्तनकारांकडे जाणं येणं ठेवलं पाहिजे, चांगल्या फड परंपरेकडे जाणं येणं ठेवलं पाहिजे. आणि त्यांच्या ताब्यात जी गेलेली फड परंपरा आहे त्यांना संतांचे अभंग सांगून रस्त्यावर किंवा मूळ मुद्द्यावर आणलं पाहिजे. चल बघ, संत आत्मा परमात्मा मानत नव्हते, तू कसा काय मानतो. संत वैदिक व्यवस्थेचं फार मोठं समर्थन करत नव्हते, वैदिक व्यवस्थेला विरोध करत होते, तरी तू कसं काय वैदिकांचं समर्थन करतो. अशा हिशोबाने आपल्याला हे सगळं चालवलं पाहिजे, आपण जाणं येणं ठेवलं पाहिजे. बरेचसे फड आहेत जे अब्राह्मणी परंपरा चालवतात, ते आपल्याला आता शोधायचे. म्हणून मूळ तत्वज्ञानापासून दूर गेलेला वारकरी संप्रदाय आपल्याला सांभाळायचा आहे, त्याला मूळ तत्वज्ञानाकडे वापस आणायचं. त्यासाठी अनेकांनी अभंग पाठ करावेत, पुस्तकं लिहावीत, प्रचार करावा, फील्डवर जावं, चांगल्या कीर्तनकारांना आपल्या कार्यक्रमात बोलवावं आणि तसं आपण करायला सुरुवात केली पाहिजे. मी बौद्ध महासभेची कोल्हापूरकडे सतीश भारतवाशी आणि संतोषजी म्हणून आहेत, त्यांचे भाऊ प्राध्यापक आहेत, यांनी हुपरीला आत्ता झालेल्या एका बौद्ध धम्म परिषदेला मला वारकऱ्यांच्या वेशभूषेत बोलावून मांडणी करायचं सत्र दिलं होतं. हे अत्यंत अलीकडच्या काळातलं मोठं काम मी मानतो की बौद्ध परंपरेतल्या स्टेज शेअर करणाऱ्यांनी, स्टेज निर्माण करणाऱ्यांनी कीर्तनकारांना बोलवणं सुरू केलेलं आहे. आपण ते केलं पाहिजे, त्या हिशोबाने मांडणी केली पाहिजे. आणि मग ती मांडणी एकत्रित झाली, अनेक स्टेजवर हे कीर्तनकार यायला लागले, तर ते इकडचंही समजून घ्यायला लागतील. पुरोगाम्यांच्या कार्यक्रमात कीर्तनकार आले तर पुरोगामी मांडणी समजून घ्यायला सुरुवात करतील. दिंडीत जाती प्रथा अस्पृश्यता पाळली जाते का? दिंडीतील वारकरी दिंडीत जातपात मानत नसले तरी गावी परत आल्यावर जातपात अस्पृश्यता पाळतात, हे कसे? तर त्याच काळात संतांनी उभ्या केलेल्या तत्वज्ञानाला ही सगळ्यात मोठी मर्यादा आली की त्यांना जाती भेद विरहित गावं निर्माण करायची होती. जाती भेद अस्पृश्यता न पाळणाऱ्या तत्वज्ञानातून प्रचारक तयार झाले आणि या प्रचारकांनी गावात जाऊन जातीभेद मानू नये अशी गावं तयार करायची होती. पण संतांच्या संकल्पनेतलं जातीभेद न मानणारं एकच गाव उभं राहिलं, पंढरपूर. तेही दिंड्यांच्या काळातच. दिंड्यांमध्ये जातीभेद पाळला जात नाही, कोणी कोणाच्या ताटात जेवतं, एकत्रित जेवतं, जात सुद्धा विचारली जात नाही. माझा व्यक्तिगत अनुभव आहे, मला दिंडीमध्ये अजूनही दिंडीतल्या लोकांनी कधी जात विचारलेली नाही. किंवा आता माझ्या संपर्कात जे अनेक लोक आहेत ज्यांच्याशी माझा एकमेकांशी फोनवर चर्चा असते, त्यांना माझी जात माहित नाही किंवा मला त्यांची गरजही पडलेली आहे. पण गाव पातळीवर गेलो की मात्र जाती व्यवस्था पाळली जाते, हे वास्तव आहे. अनेक ठिकाणी असे अनेक अलीकडच्या काळात प्रकार घडलेले की मंदिरात येऊ दिलं जात नाही, भेदाभेद अस्पृश्यतेचे अनेक मुद्दे घडलेले आहेत. आणि म्हणून आपल्याला संतांचं स्वप्न संतांच्या काळात पूर्ण झालेलं नाही, संतांच्या नंतरही त्यांच्या प्रचारकांनी पूर्ण केलं नाही, ते आपल्याला करायचंय. एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगेल की
विदर्भामध्ये गणपती महाराज नावाच्या एका संतांनी आपल्याला अपेक्षित असलेलं भन्नाट काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळाच्या टप्प्यावर केलेलं आहे. त्यावर एक फिल्म आलेली आहे, सगळ्यांनी बघायची आहे. आझाद नावाची फिल्म युट्यूबला आलेली आहे. अरविंद जोशी यांनी ती फिल्म बनवली. त्या फिल्मबद्दल आपले काही मतभेद आहेत, पण ती फिल्म आवर्जून तुम्ही बघायला पाहिजे. मतभेदाचा मुद्दा असा आहे की त्यांनी आझादमध्ये माजी अस्पृश्य जातीच्या बुद्धिजीवींचे फारशा काही मुलाखती घेतल्या. रावसाहेब कसबेंची मुलाखत हवी होती, जवी पवारांची हवी होती, किंवा अनेक शेड्यूल कास्ट मधल्या जाणकारांच्या बुद्धिजीवींच्या मुलाखती हव्या होत्या, त्या दिसत नाहीत. हा एक छोटासा आपला किरकोळ मतभेदाचा मुद्दा आहे. दुसरा मतभेदाचा मुद्दा आहे की जाती व्यवस्था मानू नये यासाठी आंतरजातीय विवाह करण्यापर्यंत आणि अस्पृश्यता निवारणाचे अनेक प्रयोग करणाऱ्या व्यक्तींच्या गेल्याच्या नंतर सरकारने त्यांना आझाद म्हणलं असेल, प्रस्थापितांनी आझाद म्हणलं असेल, त्यांची आझाद बनली असेल, हा त्यांचा दोष नाही. पण जाती व्यवस्था न मानणाऱ्यांचीच एक जात बनते असा प्रचार करणं चुकीचं आहे. जाती व्यवस्था न मानणाऱ्यांचीच जात बनते म्हणून काय जाती व्यवस्थेला विरोध करायचा नाही का? केरळामध्ये 1.5 ते 2 लाख तरुण वर्गाने जाती व्यवस्थेला विरोध केला, जात लावायला नकार दिला. केरळातला फार मोठा तरुण वर्ग जात लावत नाही. आणि म्हणून भारतामध्ये सुद्धा संत चळवळीतून, वारकरी चळवळीतून प्रभावित होऊन गणपती महाराजांनी आझादचा प्रयोग केला. गणपती महाराजांनी जात मानायचं नाही ठरवलं, कोणी जात लावायची नाही ठरवलं. अस्पृश्य सवर्ण जातींची लग्न लावून दिली. त्यांनी अनेक असे भन्नाट प्रयोग केलेले आहेत, ज्यावर आझादची फिल्म आलेली आहे. किरकोळ मतभेदाचा मुद्दा बाजूला ठेवून अरविंद जोशी यांचं आपण अभिनंदन करूया आणि गणपती महाराजांना आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून जाती व्यवस्थेला विरोध करणारा संतांच्या काळामध्ये गाडगे महाराज असतील किंवा गणपती महाराज असतील, तुकडोजी महाराज असतील, यांनी प्रयोग केले तसे, आणि काही लोकांचे प्रयोग यशस्वी राहिले. सबंध वारकरी मात्र जाती अंतक बनू शकलेले नाहीत. सबंध खेडे मात्र जाती अंतक बनू शकलेले नाहीत. आणि म्हणून आता आपल्याला जाती अंताचं काम करण्यासाठी या सांस्कृतिक चळवळींना किती लिमिट पर्यंत उपयोगाला आणता येईल आपण हे वापरलं पाहिजे. माझा असा दावा नाही की हेच अंतिम आहे, हीच चळवळ तुम्हाला न्याय देऊ शकते, पण माझं एक म्हणणं आहे की याला आपण सांस्कृतिक अजेंडा म्हणून चालवू शकतो आणि लोकांमध्ये जाऊ शकतो. या वेशभूषेच्या प्रती, या परंपरेप्रती लोकांमध्ये प्रचंड आदर आहे. मी जेव्हा कीर्तनाच्या वेशभूषेमध्ये खेड्यापाड्यामध्ये जात असतो, बसनं प्रवास करतो, रेल्वेत, तर गर्दीमध्ये सुद्धा बसमध्ये लोक मला जागा देतात, रेल्वेत जागा देतात, आदराने बघतात, नंबर विचारतात, माऊली म्हणतात किंवा बाबा म्हणतात, कीर्तनकार म्हणतात. कीर्तनकारांच्या प्रती किंवा कुठलाही प्रचारक असो, बौद्ध भिक्षू असतील, महानुभव प्रचारक असतील, कीर्तनकार असतील, नाथांचे प्रचारक असतील, यांच्या प्रती सर्वसामान्यांमध्ये प्रचंड आदराची भावना आहे. आणि म्हणून या आदराच्या भावनेचा पुरोगामी चळवळीने उपयोग घेतला पाहिजे आणि पुरोगामी चळवळीने ग्रामीण भागामध्ये यावर चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे, लोकांमध्ये सातत्याने गेलं पाहिजे. म्हणून अलीकडच्या काळामध्ये आपण जे काही शाहिरी परंपरा चालवतो किंवा जलसे चालवतो किंवा आणखीन काही चालवतो, त्याच्या जोडीला ह्या कीर्तन परंपरेतून आपल्याला आणखीन काय करता येईल, म्हणजे अभंग बनणारं एक संच बसवता येईल आपल्याला, की आपण हलगीवर आता अनेक नवे क्रांतिकारी गीत निर्माण करतोय, तर या अभंगांनाच हलगीच्या स्वरूपात कशा पद्धतीने गाता येईल सोप्या पद्धतीने. पहिल्यांदा मी सगळ्या डाव्या चळवळींचं एक अभिनंदन असं करतो की प्रस्थापित मोठं स्टेज परंपरा नाकारून साध्या 4 लोकांमध्ये रस्त्यावर सुद्धा हलगी वाजवून क्रांतिकारी आशय देता येतो अशी तुम्ही परंपरा अलीकडे आणलेली आहे. अत्यंत कौतुकास्पद आहे. समता कलामंच असेल किंवा कबीर कलामंच असेल किंवा प्रत्येक जिल्ह्यावर इथे औरंगाबादला एक कलामंच आहे, अशा अनेक छोटे छोटे तालुका जिल्हा स्तरावर जी कलामंच उभं राहत आहेत, ही कलामंच 4 लोकांमध्ये जाऊन सुद्धा क्रांतिकारी आशय देत आहेत. ही प्रचंड अभिमानाची बाब आहे. याच हलगीवरून याच छोट्या छोट्या कार्यक्रमात आपल्याला अभंग आणता येतील का, तसा आशय देता येईल का, असा आपण नवा प्रयोग केला पाहिजे. किंवा पेटीवर अभंगांचा कार्यक्रम करता येईल का, अशा हिशोबाने आपल्याला ते काही करता येईल का, म्हणून हा प्रयत्न आपण सांस्कृतिक चळवळीला ही जोड देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी दिंड्यांमध्ये आलं पाहिजे, जास्तीत जास्त लोकांनी वारकरी परंपरेतल्या लोकांना समजून घेतलं पाहिजे, अनेक तीर्थक्षेत्रांना भेट दिली पाहिजे. माझं म्हणणं काय, तिथं जे लोक नास्तिक आहेत त्यांना डोकं नाही टेकवायचं, नका टेकवू ना, तिथे जा, ते बघा, ते मंदिर बघा, ते कल्चर बघा, लोकांचा स्वभाव बघा, लोकांच्या परंपरा समजून घ्या, चालीरीती समजून घ्या, लोकांचं शोषण कसं होतं ते समजून घ्या. कॉम्रेड प्रफुल्ल आहेत, प्रफुल्ल सुद्धा हलगीवरून एक चांगले प्रयोग करतात, गीतं गातात. त्यांचं म्हणणं आहे हलगीवरील अभंग बसतील का कॉम्रेड. आपण प्रयत्न केला तर ते बसतील, किंवा ज्यांना टॅक्ट आलीये, जे इझी गोईंग मध्ये
ते करू शकतात. अशा लोकांकडनं 2-3 अभंग आपण करून घेतले पाहिजे किंवा आपल्याला आणता येतात का तो प्रयोग केला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला आता या अलीकडच्या काळामध्ये प्रबोधनाचे अनेक ट्रेड वापरायचे. केवळ वारकरी परंपरेचाच ट्रेड वापरावा असं म्हणणं नाहीये, तर अनेक लोककलावंत आहेत, गोंधळी आहेत. गोंधळ्यांच्या संबळावर क्रांतिकारी गीत गाता येतील की नाही. माझ्या वालवर एक व्हिडिओ आहे की एका गोंधळ्याला पैसे दिलेले आहेत आणि तो लांबून देणाऱ्याचं नाव सांगतो. त्याला करपल्लवी भाषा म्हणतात. हातवारे करून एक भाषा असते करपल्लवी. आणि मग तो लांबूनच सांगतो आणि इकडे वाजवणारा गोंधळी हवेत करपल्लवीत सांगितलेलं नाव वाचतो आणि तो म्हणतो मार्क्स बाबाच्या नावाने दान पावलं. माझ्याकडे वासुदेव आला होता, म्हणजे गोंधळ्याला आपण सांस्कृतिक अजेंड्यात वापरू शकतो. माझ्याकडे वासुदेव आला होता. त्याचा एक किस्सा मजेदार आहे की माझ्या बाजूला जे किरायदार राहायचे त्यांचा दरवाजा आणि माझा दरवाजा अगदी जवळ खेटूनच होता आणि माझा दरवाजा कधी उघडायचा नाही. माझ्या सुद्धा सुरुवातीला नकारात्मक स्वरूपाच्या भावना होत्या किंवा कुणी अंगणामध्ये आला तर मी काही फार सुरुवातीला दाद द्यायचो नाही. मग बाजूच्या काकू, मी जेव्हा किरायना राहायचो तेव्हा त्या दान देणाऱ्याला बाहेर यायच्या, दान द्यायच्या आणि त्या त्यांच्या सासरी बुवांचं नाव सांगायच्या. आणि सासरी बुवांचं नाव सांगितल्याच्या नंतर तो त्यांच्या सासरी बुवाचं नाव घेऊन निघून जायचा. एकदा मी आलो आणि मी दान दिलं, त्यांनी त्यांच्या सासरी बुवाचं नाव घेतलं. त्यांना वाटलं दोन्ही घरं एकच आहेत आणि एकाच घरातून त्यांनी आलेला आहे. असं बऱ्याच वेळेला झालं. दुसऱ्या वेळेला त्याही दान द्यायला आल्या, मीही आलो आणि मग ते म्हटलं तुमची 2 घर आहेत का. म्हणलं हो. ते म्हणले मी कित्येक वेळा तुमचं दान घेताना त्यांच्या सासरे बुवांचा उद्धार करतो. म्हणजे त्याला काय होतं, त्याला कुठं बिघडलं. म्हणलं तुम्हाला देणं, तुमचा सन्मान करणं माझं गरजेचं आहे. तेव्हा ते म्हणाले की असं नाही, नाव सांगितलं पाहिजे, आपल्या कुळाचा पूर्वजांचा उद्धार केला पाहिजे. ते म्हणाले सांगा तुमच्या, आज तुम्ही दान दिलं, तुमच्या कुळाचा उद्धार करायचा आहे, तुमच्या पूर्वजाचं नाव सांगा. मी म्हणलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही आमचा बाप मानतो आणि फुलेला आम्ही आज्या मानतो. आज्याचं नाव सांगायची परंपरा आहे, तर मग फुलेंचं नाव घ्या, आमच्या आजोबाचं नाव घ्या, आज्याचं नाव घ्या. आणि आम्ही फुलेंच्या कुळाचे वारसदार आहोत. आधुनिक भारतात आमच्या कुळाचे जनक फुले आहेत. आणि मग त्यांनी माझ्या युट्यूबला हे गीत आहे, तुम्ही बघू शकता. मग त्यानं ज्योतिराव फुलेंच्या नावानेच दान पावलं असं खूप सुंदर पद्धतीने म्हटलं. मी ते रेकॉर्ड केलं आणि मी माझ्या युट्यूबला टाकलेलं आहे. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य काय आहे, वासुदेवांना सांस्कृतिक आघाडीत घेता येईल की नाही, घेता येईल. गोंधळ्यांना सांस्कृतिक आघाडीत घेता येईल की नाही. या सगळ्या लोककलावंतांना सांस्कृतिक आघाडीत घेण्यासाठी स्पेशल प्रयोग केले पाहिजे. आता हे जुन्या जाणत्या वयस्क लोकांवरच किती काळ ब्लेम करायचा आपण की हे गेले नाही, ते गेले नाही, यांनी केलं नाही, त्यांनी केलं नाही. आता नव्या पिढीची, नव्या दमाची ही जी तरुण आहे त्यांनी या सगळ्या लोककलावंतांना कसं उपयोगाला आणता येईल ते बघितलं पाहिजे. मला एक आठवलं म्हणून सांगतो. कॉम्रेड लोकेश कांबळे यांचं आपण पहिल्यांदा अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी औरंगाबादच्या विद्यापीठात असे सांस्कृतिक प्रयोग केलेले आहेत. नामांतराच्या लढ्याच्या नंतर विद्यापीठाला नामांतराचा म्हणजे नामांतर लागू झाल्याच्या नंतर, विद्यापीठाचा नामविस्तार झाल्याच्या नंतर बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी पहिल्यांदा सर्वप्रथम कीर्तन घडून आणण्याचं श्रेय लोकेश कांबळे यांच्या टीमला जातो. बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर पारंपरिक वेशभूषेमध्ये कीर्तन घडून आणून मी स्वतः तिथं कीर्तन केलं, कीर्तनाचा प्रयोग केला आणि विद्यापीठाच्या इतिहासात एक क्रांतिकारी आपण मुद्दा घडवलेला आहे की बाबासाहेबांना सुद्धा अभिवादन कीर्तनातून करता येतं. मी बऱ्याच कीर्तनात बाबासाहेबांचं नाव घेत असतो. लोकेश यांनी बैल पोळ्याचा सण बैलांना घेऊन त्या औरंगाबाद विद्यापीठात केला होता. बैलपोळा काही ब्राह्मणी सण नाही, अब्राह्मणी सण आहे, शेतकऱ्यांचा आहे, कष्टकऱ्यांचा आहे. असे सगळे सणवार उत्सव कल्चरल आपण घेऊ शकतो. आणि वारकरी गाव पातळीवर हा प्रश्न मला वाटतं झालेला आहे. तर म्हणून अशा पद्धतीने आपण हे सगळे सांस्कृतिक प्रयोग केले पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे. म्हणून तरुणांनी असे सांस्कृतिक प्रयोग करावा अशी माझी इच्छा आहे की अनेक लोककलावंतांना घेऊन काही करता येतं का. माझं तर म्हणणं आहे पोतराजांना घेऊन आपण संसदेवर मोर्चा नेला पाहिजे की या उघड्या नागड्या लोककलावंतांच्यासाठी निधी दिला पाहिजे. मला सांगा, मंदिरातल्या दानपेट्यांवर जगणाऱ्या पुरोहितांना 6,000 रुपये महिना सुरू आहे. हे काही श्रम करतात का, राबतात का, तरी फुकट सरकारने त्यांना 6,000 रुपये महिना सुरू केलेला आहे. पण माझ्या पोतराजाला, माझ्या गोंधळ्याला, माझ्या वारकऱ्याला, माझ्या टाळकऱ्याला, माझ्या कीर्तनकाराला, माझ्या महानुभव प्रचारकांना, माझ्या लिंगायत प्रचारकांना आहे का पगार? बिलकुल पगार नाहीये. आणि म्हणून आपण यासाठी आंदोलन केले पाहिजे की या लोककलावंतांना सरकारने दरमहा 10,000 रुपये पगार सुरू केली पाहिजे. यावर आपण निवेदनं सुरू केली पाहिजे सगळ्या पुरोगामी चळवळीच्या लोकांनी. मंदिरातल्या ब्राह्मण पुरोहितांना फुकटात 6,000 रुपये देतात आणि हे लोककलावंत अंगावर चाबूक मारून घेतात, खेड्यापाड्यात प्रचार करतात, खेड्यातलं दूरदर्शन बनतात, खेड्यातले मॅसेंजर बनतात. राईंदर लोकांची
दगडाने ठेचून हत्या करणं चालू आहे. राईनपाडामध्ये तुम्ही बघितले, धुळे जिल्ह्यामध्ये भटक्या मुक्तांमधल्या डवरी गोसावी यांची हत्या करण्यात आली. म्हणजे आमच्या लोककलावंतांना तुम्ही ठेचून मारता आणि त्यांच्या इथे फुकट जगणाऱ्यांना 6,000 रुपये पगार सुरू करता. हे अन्याय करणारं आहे आणि म्हणून लोककलावंतांची बाजू पुरोगामी यांनी घेणं गरजेचं निर्माण झालेलं आहे. असं काम झालेलं नाही. 19व्या शतकामध्ये गुजरातच्या एका संत नरसिंह मेहता नावाच्या संतांनी अस्पृश्याचे नामकरण करून हरिजन ठेवले. अशा नामकरणामुळे बदल होतो का? हे त्या काळातले त्यांनी तात्कालिक केलेले प्रयोग आहेत, पण असं काही झालेलं नाही, असं होत नाही. नाव बदलणं हे आता सफिशियंट नाहीये, तर ज्या धर्मग्रंथांवर ही व्यवस्था टिकलेली त्या धर्मग्रंथांना नकार देणे, प्रस्थापित व्यवस्थेला नकार देणे आणि बाबासाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे अॅनिलेशन ऑफ कास्टवर येणं आणि आजचे हे सगळे जातीअंताचे प्रयोग करणं हे गरजेचं आहे. त्या संतांनी त्या काळात एक काही विशिष्ट प्रयोग केले, त्याबद्दल त्यांचा आपल्याला आदर आहे, पण ते प्रयोग अनसक्सेस राहिलेले आहेत. हे मात्र आपण डोळसपणाने स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला हे सांगत होतो की लोककलावंतांना आपल्याला कशा पद्धतीने गोळा करून त्यांचे मोर्चे आंदोलन करता येतील असं आपण काम केलं पाहिजे. आता श्रेया नाईक सुद्धा तृतीय पंथ्यांमधून आपल्याकडं लाईव्ह होत्या, म्हणजे त्या लाईक करून गेलेल्या आहेत, मला वाटतं त्या बघतायत. श्रेया नाईक आणि अनेक तृतीय पंथीयांना घेऊन सुद्धा आपण कार्यक्रम करत आहोत, त्यांना आत्मभान देत आहोत आणि त्यांना या पुरोगामी चळवळीशी आपण अटॅच करत आहोत. आणि म्हणून सगळे लोक कलावंत असतील, देवीचे उपासक असतील, जोगती असतील, आराधी असतील, अनेक लोक असतील, या देव्यांच्या प्रचारकांनाही आपण गोळा करत आहोत. देवी देवतांच्या प्रचारकांच्यासाठी एक अजेंडा बनवून त्यांच्यासाठी सरकारकडे मागणी करत आहोत. आणि म्हणून आपण अशा पद्धतीने ह्या सगळ्या पुरोगामी वर्गाने आता व्यापक बनवून ग्रामीण भागात जाण्याचा अजेंडा तयार करायला हवा. एकत्रित अजेंड्यावर आपण काम करायला हवं, अशी एक मी तुमच्या सगळ्यांकडं माझी एक इच्छा व्यक्त करतो, विनंती करतो. आणखीन काही कुणाचे प्रश्न असतील तर सांगा. मी माझी मांडणी केली. संत चळवळीतले अनेक अभंग सांगता येतील, अभंगांच्या द्वारे मांडणी करता येईल, पण तुम्हाला सगळ्यांना चर्चा करता यावी, सोपं जावं म्हणून मी ही सगळी तुमच्या समोर मांडणी केली आहे. संतांनी आधुनिक भारतातल्या सगळ्या म्हणजे आधुनिक भारतातही टिकून राहिलेल्या समस्येवरची उत्तरं तेव्हा दिलेली आहेत की संतांनी अस्पृश्यतेवरचे अभंग केलेले आहेत. प्रश्न आलाय, लोककलावंतांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात मुख्य भूमिका बजावली होती. संतोषजी जाधव यांचं म्हणणं आहे, बरोबर आहे, पण अलीकडे त्या लोककलावंतांना क्रांतिकारी आशय द्यावा लागणार आहे. ते मूळ मुद्द्यावर आज नाहीये. ते लोककलावंत पारंपरिकच सगळं चालवतात, ज्याच्यातून कदाचित अंधश्रद्धेचाही प्रचार होत असावा. म्हणून लोककलावंतांचं इन्स्ट्रुमेंट, साधन, त्यांची कला सादर करण्याची कृती, हे आपल्याला महत्वाचं आहे. ते काय सादर करतात तो कंटेंट आपण हळूहळू बदलण्याचा प्रयत्न करू शकतो, पण हे इन्स्ट्रुमेंट, हे साधनं हेटिंग मध्ये नेता कामा नयेत. मधल्या काळात तर आपल्याकडं हलगी फोडायचा कार्यक्रम झालेला आहे महाराष्ट्रामध्ये. हलगीवर नाचायचं, हलगीवर मुतायचं. परड्या सुद्धा, परडी असते ना देवीची, परडी जाळण्याचा, मुतण्याचा कार्यक्रम झालेला आहे. आता हलगी, परडी निर्जीव वस्तू आहे, त्यांचं काय होणार आहे? तुम्ही त्यांना कशाला शत्रू मानता? परडी तुमचा शत्रू बनवू शकते का? हलगी तुमचा शत्रू बनवू शकते का? बिलकुल नाही. पण हे जे लोक वापरतात त्यांचं प्रबोधन करायचं होतं की ते का वापरू नये किंवा कशा पद्धतीने चुकीचं आहे. या लोककलावंतांनी पुन्हा हलगी सकारात्मकतेत आणली, त्याबद्दल सगळ्या शाहिरांचं मी अभिनंदन करतो की आता हलगी हातात घेतल्याशिवाय लोक व्यक्तच होत नाहीत किंवा हलगी हातात घेऊन फोटो काढण्याचा ट्रेड आलेला आहे. या सगळ्या कलाकारांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो. नाहीतर मधल्या काळात हलगीबद्दल हेटिंग निर्माण करण्यात आली होती, ज्याला माझा सक्त विरोध होता, तेव्हाही होता आणि आजही आहे की हलगी फोडणे, नामुक तमुक. आता ते वापरणाऱ्यांच्या लीडर लोकांना, हलगी वापरणाऱ्यांच्या जात जमातींच्या लीडर लोकांना, त्यांच्या समुदायाला, त्यांच्या समाजाला खूप उंचावर न्यायचं असेल तर ते प्रबोधन करावं लागेल आणि त्यांना तशी उत्पादनाची साधनही उपलब्ध करून द्यावी लागतील. नुसतं भाषण देऊन हलगी फोडून काही होणार आहे का? त्यांच्या उत्पादनाची साधनं, शिक्षणाची जागृती, असे अनेक मुद्दे आहेत. किंवा आज लाखोंचे बँड पथक उभे करूनही त्याच्यातून पैसा कमावता येतो. हा चर्चेचा मुद्दा वेगळा असू शकतो, पण कलाकार म्हणून कलाकाराने एखाद्या साधनाकडे हिटिंग म्हणून बघू नये. आपण बघा, मृदुंग हा पावित्र्य दिले गेले, मृदुंग हा पवित्र मानला जातो. आणि तमाशात वाजणारी हलगी, आपलं तमाशात वाजणारा ढोल किंवा ते ज्याच्यावर लावणी सादर केली जाते ते ढोलकी, त्याला अत्यंत हीनपणाची भावना आहे. म्हणून साधनांमध्ये सुद्धा जातीवाद आहे. त्यांची सनई,
त्यांचे वरचे इन्स्ट्रुमेंट सगळे त्याला फार मोठं कौतुक मिळवून दिलेलं आहे, पेटीला कौतुक मिळवून दिलेलं आहे. पण इकडे मात्र हलगी असेल, ढोलकी असेल याच्याबद्दल हेटिंगची भावना निर्माण केलेली आहे. आणि म्हणून कलाकारांची कलावाद्य वगैरे सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. कॉम्रेड शरद पाटील यांनी सांगितलेली वरकड जमिनीची फेरवाटणीचा प्रश्न वारकरी चळवळ किंवा अब्राह्मणी सांस्कृतिक आघाडी कसा हाताळू शकते? खूप चांगला प्रश्न विचारलाय आकाश कांबळे यांनी. आपण या सगळ्या कला चळवळींना, वारकरी चळवळ असेल, सांस्कृतिक चळवळी असेल, याला फक्त प्रबोधनासाठीच आपण प्रबोधनापुरताच विचार करतो. क्रांतिकारी निर्णय होतील की नाही असा मला अजून अनुभव आलेला नाही. पण यांच्या आधारे एक प्रबोधन करून आपण समसमान जमिनीच्या वाटण्याबद्दलची मानसिकता बनवायला मात्र या चळवळीचा उपयोग करू शकतो. की बाबा दे ना, ते चोखोबांचे वारसदार आहेत, ते माझ्या अस्पृश्य जातीचे आहेत, भटक्या मुक्तांचे, त्यांनी पिढ्यानपिढ्या असंच करायचं का? अरे जमिनीची वाटणी झाली पाहिजे, अमुक तमुक अशा मुद्द्यांवर फक्त सांस्कृतिक अजेंडे घेऊन प्रबोधन करू शकतो. भविष्यामध्ये तर क्रांतिकारी निर्णय, लढे, मोर्चे आंदोलनातूनच होणार आहेत. आणि म्हणून तो समसमान फेरवाटणीच्या जमिनीच्या वाटणीचा मुद्दा हा क्रांतिकारी मार्गानेच तो भविष्यात लढावा लागेल, किंवा बाबासाहेबांनी खोती पद्धतीच्या बद्दल ज्या भूमिका घेतल्या होत्या त्या आपल्याला घ्यावा लागतील की काय, असा प्रश्न आहे. शेतकरी वर्गामध्ये अब्राह्मणी सांस्कृतिक भान देणे खूप गरजेचं आहे. त्यासाठी काय प्रबोधन पर्याय आहे? शेतकरी वर्गात जाण्यासाठी सोनालीताई मस्के यांचा प्रश्न आहे. शेतकरी वर्गात जाण्यासाठी केवळ वारकरी चळवळ नाही, तर शेतकरी वर्ग अनेक सांस्कृतिक चळवळीत अडकलेला आहे. शेतकरी वर्गांमध्ये महानुभव शेतकरी आहेत, लिंगायत शेतकरी आहेत, वारकरी शेतकरी आहेत, नाथ संप्रदायाला मानणारे शेतकरी आहेत. त्या सांस्कृतिक त्या धार्मिक चळवळींना आपण सांस्कृतिक अजेंड्यात घेता येईल, तशी पुनर्मांडणी करता येईल आणि त्या अंगाने त्यांच्यात जाता येईल. पण शेतकरी वर्ग सुगी आल्याबरोबर पुरोगाम्यांच्या कार्यक्रमाला जात नाही, तर शेतकरी सुगी आल्यावर त्याच्या लोकदैवतांच्या भेटीला जातो, तिथे तो कर्मकांड करतो. मग पुरोगाम्यांनी या शेतकरी वर्गाला त्याचं पीक पाणी आल्यावर, त्याची सुगी आल्यावर भेट देऊन त्यांचा कल्चरल कार्यक्रम ठेवला. समजा एखाद्या लोककलावंतांना घेऊन शेतकऱ्यांच्यासाठी कार्यक्रम ठेवला, तर ते गोंधळ, समजा एखाद्या पुरोगाम्याने गोंधळ ठेवला, तर तो गोंधळ ऐकायला शेतकरी येतील ना. म्हणून आपण आपल्या पद्धतीने त्याला कशा पद्धतीने वळवता येईल ते हे बघितलं पाहिजे. हे सगळं डिपेंड करतं टॉपेस्ट आणि ग्रेटेस्ट प्रचारकांवर. आपला प्रचारक वर्ग बहुआयामी, बहुप्रवाही, मोठी मानसिकता ठेवणारा, खेडेपाडे धुंडाळणारा, गाव पातळीवर वेड्यासारखा फिरणारा आपल्याला प्रचारक हवाय. ते आपल्या पुरोगामी चळवळीत फारच कमी प्रचारक आहेत. पण भविष्यात परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही असं वातावरण आपल्याकडे स्पेशली वारकरी चळवळीत आहेत. वारकरी चळवळीचे अवधूत शशिकांत इनामदार महाराज आलेले आहेत. मराठीत अकाउंट आहे, बाकीचे लोक त्यांना रिक्वेस्ट पाठवू शकता. अत्यंत पुरोगामी, चांगली भूमिका घेणारे अवधूत शशिकांत इनामदार महाराज आहेत. अशा अनेक कीर्तनकार आहेत. आता मगाशी शंकर महाराज सुद्धा होते भोकरदन मधून. त्यानंतर इथे आपल्याकडे शिवाजी महाराज इंगळे सुद्धा जालन्यातून आहेत. अशा अनेक कीर्तनकार आहेत जे पुरोगामी भूमिका घेत आहेत. आपण सगळेजण अशा कीर्तनकारांना एकत्रित घेऊन मेळावे, आंदोलनं, मोर्चे किंवा काय करू शकतो. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर किंवा मुंबईच्या अधिवेशनावर आपण कीर्तनकारांचा एक ड्राफ्ट बनवून आपण मागण्यांचा एक मोर्चा सुद्धा अरेंज करू शकतो. भविष्यात आपण तसा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मला असं वाटतं सगळ्यांचे प्रश्न संपलेले आहेत. काही कुणाचे प्रश्न असतील तर ते विचारा. मातंग समाजात देव ही अंधश्रद्धा खूप प्रमाणात आहे. जाती व्यवस्थेमध्ये ज्या जाती इथल्या उत्पादनाच्या साधनांपासून वंचित असतात त्या जास्त अंधश्रद्धेत असलेल्या असतात, किंवा त्यांना काही साधनं नसतात. मला सांगा, ज्यांच्या घरात रोजच दुःख आहे त्याला कुठल्या तरी ईश्वरीय गोष्टीला शरण जावं लागतं. आता चांगला जो खाऊन पिऊन टामटूम आहे त्याला देव आठवत नाही. श्रीमंतांना काय रोज देव आठवतो का? काय हॉबी म्हणून श्रीमंत वर्ग देवाला जातो, पण जो गरीब वर्ग आहे. मी एका ठिकाणी गेलो तर एका माणसाला विंचू चावला. त्यांनी तो विंचू बाजूला फेकून दिला आणि दवाखान्यात गेला. दुसऱ्याला विंचू चावला तर काय देवाची करुणा भाकायला लागला. म्हणजे गोरगरिबांना असं काही विंचू चावला, साप चावला तर ते देवधर्म अंधश्रद्धेचा बळी पडतात. आणि म्हणून आपल्याला केवळ मातंग समाजच नाही तर खूप अशा जाती जमाती आहेत ज्या खूप अंधश्रद्धेच्या रूढी परंपरा कर्मकांडांच्या आहारी गेलेल्या आहेत. पण त्यांच्या अस्मिता प्रतीकांवर घाला न घालता, त्यांच्या प्रेरणेला, ते जे ज्याला देवबिव मानतात त्याला अतिरेकी टीका टिप्पणी न करता आपल्याला वेगवेगळ्या मार्गातून त्यातून त्यांना बाहेर सोडवून आणलं पाहिजे. तसं काम केलं पाहिजे.
अमोलजी खरात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष, ते म्हणतात की आपण नक्कीच असे मेळावे घेऊ. आपण चांगल्या अनेक पुरोगाम्यांना घेऊन असा कार्यक्रम भविष्यात करू शकतो. अवधूत महाराज सुद्धा म्हणतायत काळाची गरज आहे. एक गोष्ट मी मात्र नक्की सांगेल की वारकरी चळवळीमध्ये खूप मोठा वर्ग पुरोगामी आहे. खूप मोठा वर्ग आपल्या भूमिकांवर येऊ शकतो. फक्त आपण कशा हिशोबाने त्याला आपल्या भूमिकांवर आणू शकतो हे महत्वाचं आहे. अहो इथे माझ्याकडे 44 लोक लाईव्ह आहेत. हे 44चे 44 लोक दिंड्यांमध्ये आले आणि त्यांनी 10 लोक तयार करायचं ठरवलं, तर किती मोठा बदल होईल ना. सगळ्याच पुरोगाम्यांनी मनाव घेतलं ना, 2 वर्षात तुम्ही बदल करू शकता. समाज प्रबोधनासाठी कीर्तन एक प्रभावी टूल म्हणून पुरोगामी चळवळी सांस्कृतिक कार्यकर्ते किती प्रमाणात स्वीकारित करीत आहेत, तुम्ही काय म्हणाल? मी अलीकडच्या काळात हे प्रयोग करत आहे, पण वास्तविक मराठा सेवा संघ, बामसेफ, इतर काही पुरोगामी चळवळींनी यावर काम केलेलं आहे आणि याला प्रचंड उदंड प्रतिसाद मिळालेला आहे. पुरोगाम्यांमध्ये ठीक आहे, काही मतभेदाचे मुद्दे बाजूला ठेवू, जात्यांतक कोणी पुरोगामी नाही किंवा जात्यांतक पुरोगामी नसणाऱ्यांना जात्यांतक म्हणायचं का वगैरे, हा मुद्दा बाजूला ठेवू. पण अनेक लोकांनी हे प्रयोग केले आणि ते प्रयोग यशस्वी राहिलेले आहेत. गाव पातळीवर तुम्हाला सांगतो, एखाद्या ब्राह्मणाने गावात जाऊन स्टेटमेंट केलं, RSSच्या प्रचारकाने स्टेटमेंट केलं की हे धर्मद्रोही आहेत, तर सगळं गाव त्यांना धर्मद्रोही म्हणायला तयार होतं. त्याचप्रमाणे माझ्यासारख्या एखाद्या कीर्तनकाराने जाऊन म्हटलं की हे भांडणं लावणारे, दंगे लावणारे, मुस्लिम द्वेष पसरवणारे, दलित द्वेष पसरवणारे, त्यांचं ऐकू नका, तर आमचं सुद्धा संबंध गाव ऐकतो. कीर्तनकारांचा सुद्धा भन्नाट प्रभाव पडतो. याला हे टूल म्हणून आपल्याला वापरता येऊ शकतो. नव्हे तर आपल्यातल्या बऱ्याच लोकांनी हे पोशाख करायला स्वीकारलं पाहिजे, अशा पद्धतीने वावरायला पाहिजे. हा पोशाख काय ब्राह्मणांच्या, वैदिकांच्या, सनातन्यांच्या, बापजाद्यांची मालमत्ता आहे का? तो आमच्या पूर्वजांचा पोशाख आहे, तो आपण वापरला पाहिजे. आणि म्हणून आपण हे माध्यम वापरू शकतो. सर्वच सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र फेसबुक पेजवर आहेत. तुषारजी म्हणतायत, तुषारजी तुमच्या सगळ्यांचं स्वागत, जे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा तुम्ही येत आहेत. हे इतका सुंदर तुम्ही उपक्रम घेतलेला आहे आणि तुमच्या सगळ्यांचं मी पुन्हा अभिनंदन करतो. एक म्हणतात कॉम्रेड, आठवड्यातला एखादा विषय घ्या. ह्या पेजवरून आठवडाभरात किंवा बऱ्याच दिवसापासून ही मांडणी चालू आहे. विविध लोकांना बोलवून ही मांडणी चालू आहे. या फेसबुक पेजवरून काही कलावंतांना, लोककलावंत, ग्राउंडवरच्या कलावंतांना आणता आलं तर तेही बघा. आणि अजूनही वेगवेगळ्या पद्धतीचे आपण पारंपरिक ट्रेड कुठले कुठले वापरतो, तर व्याख्यानाचा पारंपरिक ट्रेड आहे आपल्यातला पुरोगाम्यामधला, शाहिरीचा एक ट्रेड आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून काही आणता येतं का? एकपात्री प्रयोग आहेत आमच्याकडं. माझ्या मित्र कंपनीमध्ये प्रबुद्ध कलेक्टिव्ह नावाची एक टीम आहे. अद्वैत देशमुख आहेत, त्यानंतर अनुज देशपांडे आहेत, साकेतजी कानेटकर आहेत, आसिम आहेत, अनेक टीम आहेत. यांच्याद्वारे असे प्रयोग आता भविष्यात करण्याचा एक त्यांनी संकल्प ठेवलेला आहे आणि सत्यशोधक वाचन गटाच्या माध्यमातूनही ही मांडणी आता चाललेली आहे. अनुज देशपांडेंची एक टीम आहे की त्यांनी आता एक संविधानाचं महत्व सांगणारा खूप सुंदर एक पात्री प्रयोग केला होता, ज्यावर राजकुमार घोगरे यांनी त्यांच्या वालवर आजच लिहिलेला आहे. ती पोस्ट बघू शकता. आणि म्हणून एक पात्री प्रयोग आणि एकांकिका, नाटकं वगैरे असे आपण आता आणायला हवेत. आपण त्या शंकरजी राऊत महाराज सुचवत आहे प्रवचनकार बनवलं पाहिजे. याच्यात आणखीन एक सांगेल की ज्यांना प्रवचनकार बनायचे त्यांना मी 2 तासात म्हणणार नाही, पण अर्ध्या दिवसात तुम्हाला प्रवचन कसं करायचं मी शिकवू शकतो. ज्याला प्रवचन करायचं शिकायचंय ना, त्यांनी आवर्जून संपर्क करावा. प्रवचनाची स्टार्टिंग कशी करावी आणि समारोप कसा करावा एकदा तुम्हाला लिहून दिलं, पाठ करून घेतलं की तुम्ही प्रवचनाला ही पुरोगामी मांडणी प्रवचनात बसून करू शकता. कथा सांगू शकता, बौद्ध जातक कथा सांगू शकता, विनोद सांगू शकता, जोक सांगू शकता. प्रवचन करणं सगळ्यात सिंपल आहे. आमच्याकडं संत कथा करतात, तुम्ही संत कथा करू शकता. तुम्हाला कोणाला संत कथाकार बनायचं असेल तर आमच्याकडे एक महाराज आहे, तुम्हाला संत कथाकार बनवतील. हरिभक्त परायण विष्णू आबा तपसे संत कथा करतात. त्यांची संत कथा ऐकताना लोक रडतात, समोर रडतात. हा आमचा अनुभव आहे आणि ते आता 2-3 वर्षात संत कथा करायला लागले. म्हणून ज्यांना संत कथाकार बनायचे, ज्यांना प्रवचन करायचंय, त्याचं आपण एक शिबिर घेऊ आणि डेफिनेटली तुम्हाला प्रवचनकार बनवून देऊ. कुठल्या गावात जायचं, हात जोडून पहिल्यांदा नामस्मरण करायचं, 2-3 अभंग घ्यायचे आणि मग आपल्याला अपेक्षित असलेली संतांची मांडणी करायची. आपण ती चांगल्या पद्धतीनं करू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळेजण भविष्यात विधायक कामासाठी
चांगल्या पद्धतीनं तुम्ही सहकार्य कराल अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो. नुसती मांडणी सफिशियंट नाही, तर भौतिक वादात ग्राउंडवर आपण यावर आणखीन काही करता येतं का असं तुमच्याकडनं मी अपेक्षा करतो. आणि सगळ्यांना धन्यवाद व्यक्त करतो, स्पेशली अमोलजी खरात आणि तुषारजी सूर्यवंशी यांनी इथे मला बोलवलं, निमंत्रित केलं, माझं ऐकून घेतलं, त्याबद्दल दोघांचे सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे आभार व्यक्त करतो. स्पेशली या पेजवर एक अनुभवायला मिळालं की सगळ्या पुरोगामी चळवळीचे लोक मतभेद विसरून येतात, आपली मतं मांडतात, बोलतात. हे पण खूप क्रांतिकारी आहे. त्यामुळे मी सगळ्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन व्यक्त करतो. दुष्काळामध्ये, दुष्काळ म्हणजे हा बाहेरचा दुष्काळ नाही, तर वैचारिक दुष्काळ, जी सनातन्यांची, धर्मांधांची, फॅसिस्ट लोकांची, एकाधिकारशाहीची सत्ता येत चाललेली आहे, अशा दुष्काळामध्ये आपण सगळेजण भविष्यात निश्चित एकत्रित येऊन काहीतरी काम करू अशी मी तुमच्या सगळ्यांकडनं अपेक्षा करतो. संत चळवळीवरची भरपूर पुस्तकं आहेत, सगळ्यांनी मिळवावीत, एकपात्री प्रयोग करावेत. संत चोखामेळ्याचा एकपात्री प्रयोग आणूया, जनाबाईचा एकपात्री प्रयोग आणूया. मी अमुक संत बोलतोय म्हणून असा कुठल्या तरी संताचा प्रयोग आणूया. सावित्री बोलतोयचे प्रयोग झाले की नाही, ज्योतिबा बोलतोयचे प्रयोग झाले की नाही, तसं आता मी कुठला तरी संत बोलतोय असे प्रयोग आपण घेऊन आलं पाहिजे. या ठिकाणी मी औरंगाबादचे दिलीप महालिंगे यांचं एकदा नाव घेणं महत्वाचं मानतो आणि मी थांबतो. दिलीप महालिंगे औरंगाबादमधून अशा पद्धतीची अनेक कलाकारांची टीम उभी करते. त्यांचा परिस्पर्श झाला की लोक अक्षरशः कलाकार बनून जातात, इतका ग्रेट माणूस आहे. त्यांच्याकडनं अनेक कवी बनलेले आहेत, लेखक बनलेले आहेत, साहित्यिक बनलेले, एकांकिका सादर करणारे बनलेले आहेत. या सगळ्यांचं मी अभिनंदन व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, लाल सलाम, जय हरी.